दूसरा बंद है आवाज होते का आवाज ठेवीदारांच्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा ठेवीदाराच्या वतीने आपण घेऊन आलेलो या मावशी जरा शांत बसा आपण आपल्या ज्या मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलो जिल्हाधिकारी साहेबांना कळायला पाहिजे की बाहेर आपल्या ठेवीदारांचा मोर्चा हा रखरखत्या उन्हामध्ये बसलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या कानापर्यंत आपली घोषणा दिली पाहिजे ठेवीदार एक जुटीचा ठेवीदार एक जुटीचा परत करा अटक करा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भवानी पैसा आमच्या घामाचा पैसा आमच्या कष्टाचा पैसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ठेवीदार एक जुटीचा आपला आवाज आपल्या लोकपर्यंत नाही गेला दोन्ही हातावरती करून घोषणा द्यायची ठेवीदार एक जुटीचा ठेवीदार एक जुटीचा परत करा अटक करा अर्ध्या हातावर माणूस म्हणजे अर्थानं कुठे अटक करायचं नाही का दोन्ही हातावरती झालं पाहिजे अटक करा ठेवीदार एक जुटीचा अजित दादा न्याय द्या ठेवीदार एक जुटीचा अरे या अर्चना कुठे करायचं काय या सुरेश कुठे करायचं काय या चंद्रबाबूंचं करायचं काय या साईनाथ बोरवडेचं करायचं काय या रमेश शिंदेचं करायचं काय अरे या फरार संजय लगेचं करायचं काय आपल्या या मोर्चासाठी बीड जिल्ह्याचे मराठवाड्यातून आपल्या कृती समितीचे जे काही सदस्य आले त्या यासाठी शिटी बंद करेल थोडं देऊ नका थोडा आवाज कमी करा आवाज जवळ आले ना चॅनल काय आपल्या मागण्या चॅनलद्वारे मागत आहे 2 मिनिट शांत राहा
ओ डोंगरे साहब कैसा था मौके से सचिन भाई मीडियाद्वारे महाराष्ट्र मानत आहे सर्वांनी शांत राहा शांत राहा हे कोणाचा बडे बॅटरी इन्व्हर्टर की अरे इथं मोबाईल पडून रे बाबा 2 लाख लपडे हातात ये नो नंतर ज्याला गरज आहे त्याला द्या पुढून जा ना पुढून कशाला इथून पाणी बॉटल बघ बरं मला भाई आला होती समोर जाऊन फोटो काढ ना कुठे आहे तुझ्याकडे मोबाईल आहे चांगला पाणी ह्याला दे पाणी नाही नाही ते न्यूज वाले ठेवायचं ए वाईजे ए वाईजे ए वाईजे ए वाईजे ए वाईजे वाढला आवाज वाढला बंद करतो ए वाईजे ए वाईजे ए वाईजे वाईजे भगवानराव खंडाळे परतूर भगवानराव खंडाळे परतूर यांना विनंती आहे त्यांनी आपलं विरोध व्यक्त करावं आतमध्ये काही जाईल आतमध्ये इकडं करून बोला तिकडं नाही इकडं तोंड करून बोला म्हणलं ह्याच्यामध्ये
म्हणजे ते समोरून यावं लागलं आहे. या ठिकाणी परतूरून आलेले ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि परतूर कृती समितीचे भगवानराव खंडारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कमी वेळेमध्ये जास्त मार्गदर्शन करावं. चालू समोर समोर उभं राहिलेला विनंती, खाली बसा ना, खाली 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 बसा ना, क्वार्टर खाली बसा ना, खाली खाली बसा ना, खाली बसा ना, खाली बसा ना, बरोबर पटांग जमलेल्या सर्व ठेवीदार बंधू भगिनींनो तसेच आपल्या मोर्चाचे नेतृत्व करणारे सचिन भाया व आपल्या प्रत्येक तालुक्याच्या कृती समितीचे अध्यक्ष आणि सर्व ठेवीदार बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वात माहीतच आहे की आज आपण इथं कशासाठी जमलेलो आहे. बऱ्याच दिवसापासून जवळपास 1 वर्ष होऊनही गेले आपण सतत लढा देतो, कागदपत्र जमा करतो, आपल्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जातो, पोलीस स्टेशनला जातो, तक्रार करतो, पण आपल्या हातात आतापर्यंत 1 रुपयाही मिळालेला नाही. ते तर आपल्या मागण्या प्रमुख मागण्याच आहेत त्या, आणि ते झाल्याशिवाय आपल्याला कोणत्या प्रकारचे येते. तर आता आपण सर्व ठेवीदार पैसे आपण या जाणराजामध्ये शाखेमध्ये गुंतवून मोकळे झालो. म्हणजे आपल्याकडे आता घरच्या सुद्धा पैसे राहिले नाही, इतकी कंडिशन खराब झालेली. पण तरीही माझे ठेवीदार बांधव असे काही की फक्त तुमला राम कपडे सांभाळते, फक्त बाहेरून पाठिंबा त्यांचा चला म्हणलं की कोणी निघत नाही, आणि लाखो रुपये आपण त्या कुठेच्या हवाली करून देऊ मोकळे झालो. पण 400-500 रुपये खर्चून तिथं बीडला यायचं किंवा काय नाव बीडला जायचं, भेट द्यायची, त्या साहेबाला बोलायचं, हे कोणाची वस्तू होत नाही. आज मी परतूर मधून जवळपास 100 ते 125 लोक आणले मी स्वतः, आणि परतूरच्या लोकांची मला चांगल्या प्रकारची साथ आहे. मी एक शब्द आमच्या मॅसेजवर निसता एक मॅसेज जरी टाकला तर सर्व लोक लगेच हजर असतात आणि सगळ्या तनबन धनाने हजर असतात. त्यामुळे मी परतूरच्या ठेवीदाराचं पहिलं अभिनंदन करतो की खरंच माझ्या पाठीमागे ते उभे. आणि दुसरं असं की आपण कागदपत्र ती लढाई तर आपल्याला करायचीच आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी कागदपत्राचा पुरवठा, कोर्ट काम म्हणलं की कागदाला महत्व असतं, पण त्या कागदपत्राच्या लढाई व्यतिरिक्त रस्त्यावरची लढाई सुद्धा आपल्याला लढावी लागणार आहे. निश्चय एका लढाईवर चालणार नाही. म्हणून वेळ प्रसंगी सचिन भाया म्हणतील तसं, आपले वकील साहेब म्हणतील तसं, आपले आऊसाहेब श्री जाधव साहेब म्हणतील त्याप्रमाणे आपल्याला लढावं लागणार आहे. तुम्ही बघा, तुम्ही प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला आहेत, तर दिसतं आऊसाहेबांनी एक पत्र काढलं की फॉर्म द्या, कोणते तुमच्या बँकेचे खात्यात पैसे टाकण्यासाठी किंवा तुमच्या काय म्हणतात त्याला, तुम्ही फॉर्म द्यायला तिने एवढी गर्दी झाली. 5 वाजल्यापासून लोक रांगेला लागले, आणि मोर्चाला जायचं किंवा इतर कोणत्या कामाला जायचं म्हणलं की ना, अरे 1000-500 रुपये आपण एवढे लाखो रुपये फेकून दिलेत आणि 1000-500 रुपयाच्या खर्चाला तुम्ही काय घेता, असं मला ठेवीदार सांगायचंय. तरी माझ्या सर्व ठेवीदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन हा लढाई यशस्वी करायचा आहे. बऱ्याच प्रमाणात आपण याच्यामध्ये माझ्या आणि लवकरच आपल्या मनोकामना
पूर्ण करतील आणि आपण सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करावा एवढीच मी या ठिकाणी सर्व ठेवीदाराच्या वतीनं व सचिन भाया आणि त्यांच्या टीमच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद जय भारत. महिला प्रतिनिधी आपले मुलगा व्यक्त करण्यात तमाम ठेवून आम्हाला आप सभी को मेरा अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मैं परली की रहवासी हूँ. हमारा परली शहर दिग्गज नेताओं से भरा हुआ है. आमदार खासदारों की बस्ती से बसा हुआ हमारा परली वैद्यनाथ है. लेकिन हमारे पालक मंत्री साहब ने, आमदार साहब ने हमारे गरीबों की कोई फिरियाद दाद नहीं लिए. आज हमारे घर के 5 सदस्य लोगों के 53,50,000 रुपए है. और मेरी मम्मी नगर सेविका थी. चंदूलाल बियानी की माँ का और मेरे माँ का राजनीति का रिश्ता था. नगर सेवक थे दोनों भी. उस भरोसे से चंदूलाल बियानी के बैंक में खुद की खेती बिकावा पैसा 53.5 लाख रुपए डाला गया. आज हम इतने परेशान हैं. मेरी माँ का देहांत हो गया बैंक घोटाला राजस्थानी का होने से. उसके बाद मेरे भाई का देहांत हो गया. छोटे छोटे बच्चे, हम बहुत परेशान हैं. हम डर गए, उपोषण को बैठे, मोर्चे को आए, लेकिन किसी ने हमारी बात फिरियाद नहीं ली. हमारे को इंसाफ मिलना चाहिए. राजस्थानी मल्टी स्टेट बैंक के संचालकों को अटक होना चाहिए और हमारी जो रुपया है हमको वापस मिलना चाहिए. मैं ज्यादा तो नहीं कह सकती. मैं इतना कहकर अपनी जगह लेती हूँ. उम्मीद करती हूँ कि हमको इंसाफ मिलेगा और हमारा रुपया वापस मिलेगा. यही चाहती हूँ मैं. सभी लोगों का पैसा रुपया देना मिले. किसी ने अपनी बुढ़ापे की माया पूंजी डाली हुई है. किसी ने अपने बेटियों की शादी का पैसा डाला हुआ है. किसी ने अपने जरूरतों के लिए पैसा डाला हुआ है. चंदूलाल बियानी ने ब्याज की लालच बता के सभी लोगों को ऐठा है, सभी लोगों को लूटा है. और चंदूलाल बियानी जो है राजकारणी लोगों के साथ बैठकर उठता था. उसके सर पे बड़े लोगों का हाथ है. जब तक इलेक्शन की जंग जीती नहीं गई तब वो खुद अटक नहीं हुआ. इसलिए मैं ये चाहती हूँ कि इसके सर पे बड़े लोगों का हाथ है और हमारे गरीबों की दुर्दशा हुई. हम मोर्चे निकाले, संप में बैठे, आज रोड पे आके बैठे हैं. हमारा पैसा इन धनवानों ने लूट लिया. हमको हमारा पैसा वापस चाहिए. और इनको जो बैंक है राजस्थानी ज्ञान राधा संचालकों को उनको सजा मिलनी चाहिए. उनको अटक करना चाहिए. उनकी प्रॉपर्टी जब्त करना चाहिए. और गरीब का पैसा उनकी प्रॉपर्टी की नीलामी करके वापस मिलना चाहिए. मैं इतना कहती हूँ और उम्मीद रखती हूँ कि हमको इंसाफ मिलेगा. इंसाफ की उम्मीद करती हूँ मैं. इतना कहते हुए मैं अपनी जगह लेती हूँ. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रत्येकाच्या किती तीव्र भावना आहेत. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बीड जिल्ह्यामध्ये झालेला हा विविध बँकेतला घोटाळा आणि हा घोटाळा खऱ्या अर्थानं जनमानसामध्ये ज्यांनी सर्वप्रथम निदर्शनात आणून दिला. प्रत्येकाचे पैसे वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये बँकेमध्ये अडकलेले असताना बोलायला देखील कोणी तयार नव्हते. अशा अवस्थेमध्ये एका युवकानं कुठल्याही राजकारणाच्या स्वार्थाशिवाय हा लढाई उभा केला. आणि आपण पाहतो मागील 1 वर्षापासून ज्यांनी अविरत या लढ्याला मोठा संघर्ष करून मोठं रूप दिलेलं आहे असे आमचे मित्र सन्माननीय सचिन भैया यांनी हा एकदा तीव्र लढा उभा केला. मी म्हणतो एकदा सर्वांनी जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत.
अशा प्रकारचे लढे उभा राहत असताना मोठे होत असताना खऱ्या अर्थानं जनमानसांनी साथ दिली गेली पाहिजे. मी अगदी 2 मिनिटाचा वेळ घेणार आहे, त्याच्यानंतर सर्वांना आपण 2-2 मिनिटाचा वेळ देऊया. मी माझ्या भावना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करतो की मागील विधानसभेच्या वेळेला या युवकांना जनमानसामध्ये जाऊन आपल्या भावना जनमानसासाठी अडकलेला पैसा बाहेर काढण्यासाठी आपण विधान भवनामध्ये आपला आवाज गेला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला. परंतु तुम्ही आम्ही जेवढ्या ताकदीने त्यांना ताकद द्यायला पाहिजे ती सहकार्य करायला पाहिजे होतं तेव्हा मात्र आपण गेलो नाही. आपण वेगवेगळ्या गटाकडे तटाकडे पक्षाकडे अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण आपले अडकून गेलो आणि आपला लढा कुठेतरी मागे राहिला. आज हा लढा अंतिम टप्प्यामध्ये आलेला असताना त्याचं श्रेय फक्त सचिन भाईंना जातं हे आपण कधी नाकारू शकत नाही. फक्त अशा घोषणा देऊन सर चालणार नाही बरं का. शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे आपल्या 18 पगड जातीतील कुठल्याही धर्मपक्षाचा माणूस असेल तर त्याचे जोपर्यंत पैसे प्रत्येकाला मिळत नाहीत तोपर्यंत आपण हा लढा अधिक तीव्र केला पाहिजे. मी जास्तीचं बोलणार नाही, थोडं प्रत्येक दरम्यानच्या काळामध्ये आपल्यासोबत चर्चा करणारच आहे. यानंतर मी विनंती करणार आहे ज्यांना आपल्या भावना मत व्यक्त करायचे त्यांनी अगदी 2 मिनिटांमध्ये व्यक्त करायचे. कारण आपल्याला कलेक्टरांना निवेदन देण्यापूर्वी प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करत असताना राखलं पाहिजे. यानंतर तिकडे जायचं निवेदन द्या मग ते या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील. विनंती करतोय की त्यांनी या निमित्ताने ठेवीदारांना मार्गदर्शन करायचं. तू तिकडे काढा ढोंगण इकडे बोल ना. बोलतो का नाही बोलते तेच बोलणार. ठेवीदार एकजुटीचा पूर्ण मराठवाड्यातून आलेल्या सर्व ठेवीदारांच्या या ठिकाणी आपण जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढलेला आहे आणि या ठिकाणी आज आपण आपले हक्काचे घामाचे पैसे मिळवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपण पाहतो या बीड जिल्ह्यामध्ये अनेक विषयामध्ये प्रत्येक राजकीय नेता पुढाकार घेतो परंतु या बीड जिल्ह्यामध्ये एकाही आमदारांनी यामध्ये लक्ष घातलं नाही. सोबत त्यांचा सगळ्यांचा धिक्कार या ठिकाणी करतो त्यांचा. त्याचबरोबर टीव्ही चॅनलवाले माहिती गोष्टीला फार महत्व देतात. आज या ठिकाणी हजारो सर्वसामान्य माणसाचा जीवन भरण्याचा प्रश्न आहे. अनेकांनी आपले प्राण या ठिकाणी गमावले तरी या ठिकाणी मोजके टीव्ही चॅनलवाले आलेत. त्या टीव्ही चॅनलवाल्याचा सुद्धा या ठिकाणी मी निषेध करतो. मित्रांनो या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येकाचे गावाचे पैसे 50 रुपये आपण लेकरांना देताना 10 विचार करतो आणि या ठिकाणी आपले 5 लाख 10 लाख रुपये आपण कामाचे या ठिकाणी ठेवले आणि हे करत असताना आपल्याकडे कुठलाही राजकीय पुढारी राजकीय नेता आपल्याकडे लक्ष देत नाही. या ठिकाणी दुर्दैव बनावं लागेल. म्हणून या ठिकाणी या सर्वांमध्ये मी फक्त एका माणसाला मानतो तो म्हणजे सचिन भाई उभारणे यांनी कुणाचीही पर्वा न करता कोणत्याही पक्षाची विचार न करता कोणत्याही जातीचा विचार न करता इथं कोणत्या पक्षाचा विषय नाही कोणत्या जातीचा विषय नाही कोणत्या धर्माचा विषय नाही. या सर्वांच्या पुढे राहून सचिन भाई यांनी या ठिकाणी जे आंदोलन उभं केलंय या आंदोलनाला आपण आज 50% जागृत झालो. आणखी 100% आपण जागृत झालेलो नाही. आणखीन बी आपले बरेच बांधव घरी झोपलेत. त्यांचं भेटलं की आपल्याला भेटणारच आहे. त्यांचं भेटलं की आपल्याला भेटणारच आहे. ही भूमिका सोडून द्यावं लागेल आणि भविष्यात सचिन भाई जो निर्णय घेतील आमरण उपोषण करण्याची वेळ आली जीव द्यायची वेळ आली. आयुष्य कमवून आपण 10 लाख रुपये कमवतो आणि सगळीच पुंजी आपली जात असेल तर आपला जबाबदारी उपयोग काय हे प्रयत्न एकदा जे होईल ते होईल. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आमच्या नांदूरघाट शाखेचे या ठिकाणी आज 50 लोक या ठिकाणी हजर आहेत आणि खेळी बी तशीच आहे. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे भविष्यात जेव्हा सचिन भाई आपल्याला विनंती करतील आंदोलनाची हाक देतील त्यावेळेस आपण सर्वांनी या लढ्याला सहभागी व्हायचे आणि आपल्या प्रत्येक भैया मी तुम्हाला विनंती करतो आपल्या जिल्ह्यातले सगळ्या आमदारांना एकदा निवेदन द्या. जे मंत्री आपल्या जिल्ह्यातले 2 त्यांना निवेदन द्या. त्यांच्या माध्यमातून काय झालं बघा नाहीतर मुख्यमंत्र्याकडे आपण शिष्टमंडळ घेऊन जाऊ आणि आपल्याला आपलं निवेदन देऊ. नाहीतर तुम्ही म्हणताल सर्वांच्या ठेवीदारच्या वतीनं जो लढा आपल्या ठेवून करता येईल तो करू परंतु हा आपला घामाचा पैसा आपण मिळवल्याशिवाय फक्त बसायचं नाही. एवढी मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. केस धन्यवाद सर.
या ठिकाणी आपण एक गोष्ट पाहू शकतो. मला या गर्दीमधून एकानाची मेसेज आलाय की सर ऊन झालंय, आपण थोडा मोर्चा उरकता घेऊ, असं एक मेसेज एकाने पाठवलाय. मला वाटतं तेच ऐका मी काय बोलणार आहे ह्याच्याकडे ऐकून घ्या. त्या ठेवीदाराला मला सांगायचं आपण रस्त्यावरती आलो, त्याच्यापेक्षा अजून काय उन्हाळा आपला होणार आहे, त्याच्यापेक्षा काय उन्हाळा होणार आहे. तुम्ही या उन्हाला जर घाबरताय, आपल्या आयुष्याचा उन्हाळा घेऊन बसलाय आणि तुम्ही या उन्हाला म्हणताय की ऊन झालं मोर्चा उरकता घ्या. आणि आपल्याला सांगायला तरी काय लाज वाटली पाहिजे ना थोडी. आपण ठेवीदार, मला वाटतं आपण निश्चित ठेवीदार नसणार आहे. त्यांनी ज्या मेसेज ज्यांनी पाठवलाय त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या. सचिन भैया उभाळे, मला एक गोष्ट विचारायचे, या माणसाची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे का? माहिती आहे ना? तुम्ही आमदाराचं पोरग आहे का, खासदाराचं पोरग आहे का, मंत्र्याचं पोरग आहे का? काय गरज आहे? मला एवढी गोष्ट माहिती आहे की सचिन भैयाचं खातं सुद्धा नाही कुठल्या बँकेमध्ये. त्यांना काय गरज आहे रस्त्यावर उतरून चांगल्या श्रीमंताच्या घरामध्ये मस्त मिळून आयुष करून खायचं काम त्या माणसाचं, रस्त्यावरती उतरायची काय गरज आहे? तुम्ही आणि आज रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे. मी आता चौसाळ्यात येत होतो, चौसाळ्यामधून येत असताना त्या माणसाला म्हणलं एक जणाची ठेवी अडकलेली आहे का, 30 का 10 लाख रुपये अडकले. मी म्हणलं अरे चल ना, तुला यायचं नाही का त्या मोर्चाला? तो म्हणला तुझं काय परिस्थिती मला सांग आणि मी बसतो. म्हणजे त्याची शब्द आहेत. ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारची मानसिकता आहे. मग तुम्ही जर एवढ्या श्रीमंताच्या आत रस्त्यावरती कशाला तुम्ही लोकांपेक्षा एकमेकांना चर्चा करा? सांगू पण नका आमचे पैसे अडकले म्हणून. जनमानसाचे पैसे अडकले, सर्वसामान्यांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे पैसे अडकले आणि हा पैसा काढून देण्यासाठी सचिन भैया रस्त्यावरती उतरले. त्यांना ताकदीने साथ देणे गरजेचे. मी कुठल्या राजकीय नेत्याच्या पाठीमागचा माणूस नाही, पण एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगेल की अधिवेशनामध्ये, विधान भवनामध्ये नागपूरला एकमेव बीड जिल्ह्यातला आमदार आहे. आज विचार केला तर महाराष्ट्रात आणि दिल्लीमध्ये कुठल्याही न्यूज चॅनलला काढून बघा, फक्त आमचे बीडच असते. कुठल्या बीड जिल्ह्यामध्ये मात्र 1 वर्षापासून फक्त बीड मीडियावाल्यांना फक्त टीआरपी आमच्या बीडवरती मिळतो. आणि जरा इकडे पण लक्ष द्या ना थोड्या जनमानसावरती. रस्त्यावरती आमच्या महिला बघून येतात आणि यांना रानामध्ये कामं नसतं, त्यांना शेतामध्ये त्याच्यासाठी आलेत त्या मीडिया आणि प्रतिनिधी झोपे गेले का आमचे? अरे दाखवा आमच्या पंढरपूरबाद, दाखवा जनमानसापर्यंत. गोष्ट खरी आहे खोटे? उद्यापासून आपण बघा या मीडियावाल्यांनी बातम्या दाखवत आता न दाखवत प्रत्येकापासून व्हॉट्सअप फेसबुक सचिन भैयांचं प्रत्येक जी कमेंट आहे ते व्हॉट्सअप, स्टेटस, फेसबुक, इन्स्टा हे सगळ्यावरती फिरले पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला याची दखल घ्यावी लागेल. एवढा तीव्र आपण हा लढा उभा करूयात. प्रत्येकाने आश्वासन द्याल का? एकदा वज्रमुक्त करा, असे हात वर करा आणि एकदा सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये घोषणा द्यायचे. ठेवीदारांच्या जुटीच सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यानंतर अगदी मोठ्या शब्दामध्ये बोलण्यासाठी विनंती करतोय परळी वैजनाथीतून माननीय मुंडे मॅडम. अगदी मोजक्या शब्दामध्ये 2 मिनिटातच आपण या ठिकाणी भावना व्यक्त करायच्या. हॅलो, उन्हाबाई मुंडे मी बोलते, परळी मित्राने. प्रथम उन्हामध्ये उभं राहिलेला साष्टांग नमस्कार. आणि आजूबाजूला जे आम्हाला हसतेत बघतेत यांनी इथं जेवढीच बँक होती का पैसे ठेवायला, त्यांनी पण दंडवट. कारण प्रसंग ज्या टायमाला स्वतःवरच येतो त्याच टायमाला कळतं प्रसंग काय असतो. आज प्रत्येक गावाला माणूस प्रत्येक जण आशेवर जगतो. आमच्या स्वतः पालकमंत्री आम्हाला 1 वर्षाखाली 4 महिन्याखाली असं म्हणतात की तुम्ही लय आशापोटी त्या बँकेमध्ये पैसे ठेवले. अरे पण तुम्ही तर आशापोटी जगायला ना, आम्ही तर सामान्य माणसं आहेत, आम्ही तर आशापोटी जगाव. पण तुम्हाला अशा मखमली खुर्च्या देऊन सुद्धा तुम्ही त्याच आशावर जगायला. आज बीड जिल्हा आता दिल्लीची काढले चांगले कामं केलं म्हणून कधीच स्पष्ट झालं नाही. आज आमच्या लेकराबाळाचे लग्न करण्यासाठी आम्ही पत्रिका छापून तुझ्या दरवाज्यात गेले. तुम्ही त्या दिवशी सांगितलं संचालक म्हणणार कुठं जाणार नाही, आपलाच माणूस आहे. आणि त्याला पळवून लावून तुम्ही आम्ही याच्यानं पैशावर आमच्या लेकराबाळाचे लग्न करतो आणि तुम्ही आमच्या दरवाज्यामध्ये फक्त मतदान मागायला येतात. त्या टायमाला म्हणतात आम्ही तुम्हाला 1,500 रुपये महिना देऊ बहिणीनं. अरे आमच्या इकडे 15 लाख एका बहिणीच्या कुरपून तुम्ही तिजोरीत तुमच्या घरामध्ये ठेवत. पण ही न्याय भगवंत देत असतो. भगवंत सगळ्यांनीच न्याय देत असतो. आम्ही बी इथून माझ्या काहीतरी चूक केली असं म्हणून आम्ही असल्या मूर्खाच्या बँकेमध्ये पैसे टाकले. हे आमचं आम्ही स्वतः मान्य करतोच. आमचा कष्टाचा पैसा हे सगळे माझं तू मेले ना तरी आम्ही पैसा सोडणार नाहीत. आम्हाला अटॅक येणार नाही ना, आम्हाला कुठली रोग होणार नाहीत. महाराष्ट्र काय तुम्ही पैसे घेऊन सुने जेलमध्ये बसला आणि आम्ही पैसे ठेवून सुने रोडवर बसला. आमच्यामध्ये किती ताकद असेल हे तुम्हाला काय पाहिजे.
माझं एवढंच एकच विनंती पूर्ण ठेवीदारांना, कोणत्याही बँकेच्या असू द्या, फक्त आपण स्वतः लढल्याशिवाय हे प्रशासन चोर आहे, हे प्रशासन राज्य आहे, हे प्रशासन मागाचं आहे. बीड जिल्ह्यामध्ये स्वतःलाच लढावं लागेल, तरच तिथून पुढे होईल. बहाच्या वाटण्या करायच्या नाही, स्वतःला लढावं लागेल. कारण यांनी पोलीस स्टेशन वगैरे सगळे यांच्या पायाखाली ठेवलेत. तर त्यामुळे हे काहीच आपले काम करू शकणार नाही. आपल्याला काम करायचं तर आपली स्वतःची छाती तुकडाच करावं लागेल. एवढे दोन शब्द बोलते. आणि सचिन भाई उभारे जाधव सर, जो कोणी संचालक मंडळ असेल, यांनी फाशी दिल्याशिवाय आणि मध्यसरक पडल्याशिवाय बाहेर आपण रोज बोलणार, रोज. आणि आपण काय चोरी केले का? आपण पैसे ठेवलेत आणि हक्काचे येत माझा तुम्ही कुठल्या काढून आम्हाला फक्त घुमवायला का? आमचे पैसे घेऊन तुम्ही आईस करायला आणि पुन्हा सांगायला नाही आम्हाला विनाकारण आम्ही असं डोळ्यानं समोर बघितलंय. आणि हे आम्ही दुःख काय बघतोय फक्त आमच्या जीवाला माहिती. आमचाच माणूस आम्हाला साथ देत नसलेस बाकीचे काय देणार? बीड जिल्ह्यामध्ये एक आमदार नाही, ना एक खासदार नाही, ना कोणता कार्यकर्ता नाही. सगळ्या माझ असतो माझ्या मी शब्द बोलते आणि मी खेळत असते. या ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आंदोलनाला वाचा फोडण्यासाठी अशा प्रकारचे आपले ठेवीदार पुढे येणं गरजेचं आहे. त्यांचा बोलत असताना डोळ्यातले अश्रू बोलणं आपल्याला दिसून आलं. त्यांच्या तोंडातून एखादा शब्द जरी अभद्र गेला असला तर त्या भावना तीव्र आहेत, ते प्रशासनाला लक्षात घेतलं पाहिजे. तत्कालीन पालकमंत्र्याला एक प्रश्न विचारला होता मीडियावाल्यांनी, ठेवीदार रस्त्यावरती उतरलेत, तुम्ही काही करणार का नाही? त्यावेळेस काय म्हणले की ठेवताना आम्हाला विचारून तुम्ही पैसे ठेवले होते का? अरे आम्ही तुम्हाला 1.5 लाख 1 लाख मतांनी ह्याच्यासाठी निवडून देतात का? आम्ही कुठल्या राजकीय पक्षाच्या विरोधातली माणसं नाहीत, परंतु रस्त्यावरती जनसामान्यांसाठी आम्ही तुम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर मी माजलगाव येथून विनंती करतो हरिभाऊ शिंदे ते आपल्याशी अगदी 2 मिनिटांमध्ये. पाय इकडे छोटे राजपाले होते, छोटे राजपाले होते. सिनेमाने ठेवीदारांना माझा स्पष्ट नमस्कार. आपले सचिन भाई उभारे त्यांनी गेल्या वर्षभरापासून अति तीव्र आंदोलन केले, स्वतः आंदोलन केले, परंतु आपल्या ठेवीदारावर मृत्यू अवस्थेत आहे. ह्याच्यामुळे सर्वात मोठे दुःख वाटते. आपल्याला जर आपल्या ठेवी परत मिळवायचे असते तर आपल्याला रस्त्यावरती हे भरावे लागेल. आणि मी प्रशासनाच्या मोर्चाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना ते काय म्हणले मुंडे तयारी करावी नुसतं तिकडे येत नाही, इथंच घेते. आणि हॅलो थांबा, संपलं. आपले सचिन भाई ज्यावेळेस आपल्याला आवाज होते त्यावेळेस 3 मिनिट हे अर्ज करून आपण त्यांच्या आंदोलनामध्ये सहकार्य करावे ही नम्र विनंती. सचिन भाई जन आक्रोश मोर्चा हा आयोजित केला. अशी संख्या एवढी दिसते मला की कुणाची पैसे नाहीत त्याची. अहो आपल्या लेकरं बाळांच्या मोर्चामध्ये यायला पाहिजे. तर आपल्या पैशाला आधी जर लेकरं नाही का आपलं कठीण नाही की आपल्याला नातवं नाही का? आजपर्यंत जवळपास सचिन भाई यांनी जवळपास 15 महिने झाले हाल लढा लावलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी ठेवीदारांच्या वतीनं आभार मानतो. ठेवीदार मित्रांनो, आजपर्यंत जे आंदोलन केले त्यामध्ये जे आता संचालक मंडळ अटक झालेलं आहे त्याला कारणीभूत फक्त सचिन भाई आहेत. माझी एक मागणी आहे बाबा काय नाही बाबा की यापुढे सचिन भाईच्या जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे त्यांना एक संरक्षण द्यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर एक साखी चौकामध्ये रस्त्यावर गेलतो आम्ही पहिल्यांदा पुढे ठेवीदाराच्या वतीनं. त्यावेळेस आम्ही एक ठेवीदार येतो, आमच्यावर गुन्हे दाखल घेत नाही. आम्ही काय असं त्यांना आमची काय मागणी केली. आम्ही फक्त आमचे पैसे मागितले. पैसे मागितल्यामुळे ते आमच्यावर गुन्हे दाखल करत असतील. प्रशासनाला काय बोलावं, काय बोलला पाहिजे.
धन्यवाद सर. यानंतर शोभातून उपस्थित असलेले किरण असोले सर या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधून ठेवीदारांच्या भावना व्यक्त करतो. या समोर समोरच्या समोर सर्व ठेवीदारांना माझा नमस्कार. मित्रांनो, मी एकाच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. आपण पैसे बँकेत का ठेवले याचं उत्तर आपण जाणून घेतलं पाहिजे. गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही खासदार असेल, आमदार असेल, अनेक दिल्लीपर्यंत आम्ही निवेदनं स्वतः दिलेली आहेत. नाही असं नाही, सचिन भावाने दिले आम्ही स्वतः वैयक्तिक सुद्धा सुरेश देसांना असतील अनेक मंत्र्यांना सुद्धा निवेदनं दिली आहे. याची पण दखल कोणीही घेत नाही. आज या ठिकाणी सगळे गरीब लोक आहेत. मला सांगा, श्रीमंत माणूस तुम्हाला या ठिकाणी काय येत नाही. अनेक लढ्यामध्ये आम्ही गरीब जनता परत असतो. याचं कारण असं, आम्ही गोरगरीब जनतेने पैसे ठेवले. उद्घाटन करताना खाकी कपड्यावाला पुढे आला आणि आज पैसे बुडाले म्हणून आज ते समोर यायला तयार नाहीये. का ठेवले आम्ही पैसे? आम्ही काय चोरात का? अरे तुम्ही दुकानं उघडे ठेवलेत. कोणतंही दुकान काढीत असताना त्या दुकानाला परवानगी दिली जाते. दारूचं दुकान करायचं असेल तर तुम्ही परवानगी घेता. जर त्या दारूच्या दुकानामध्ये बोगस दारू निघाली, 10 लोक मेले तर तुम्ही प्रशासन त्या ठिकाणी येता. तुम्ही परवानगी दिली तुम्ही. आणि या दुकानामध्ये जर एखाद्या दुकानामध्ये स्वस्त असेल तर त्या ठिकाणी ग्राहक 100% जातो. म्हणजे या ठिकाणी आम्ही चूक केली का? 2% व्यापार आम्हाला मिळाला. दुकानाला परवानगी तुम्ही दिली म्हणून आम्ही त्या ठिकाणी गोरगरीब जनता गेलेली आहे. आम्ही गेलो नाही परत. ही शासनाने दिलेली परवानगी आहे. कारण जर शासनाने या ठिकाणी दुकान मारलं नसतं तर आम्ही कदापि त्या ठिकाणी गेलो नसतो. मला सांगा, तुम्हाला गांजांची परवानगी आहे का? अजिबात नाही. गांजा नुसतं झाड दिसलं तरी पोलीस यंत्रणा आम्हाला अटक करते. म्हणजे तुम्हाला आजपर्यंत दिसलं नाही का? महाराष्ट्रात अनेक बँका आहेत, अनेक बँका लुटल्या जात आहेत. अनेक नगर जिल्ह्यात सुद्धा पहा, बीड जिल्ह्यात तसं वाटच लागली सगळ्या गोर गरीब जनतेने पैसा का ठेवला? आपल्या कष्टाचा मेहनतीचा पैसा त्या बँकेमध्ये ठेवला. 2 रुपये येतील, त्या 2 रुपयावर आपण उदरनिर्वाह करू असा त्यांचा प्रत्येकाचा माणूस होता. पण सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे तेवढं खुलेआम दुकान चालू आहे, खुलेआम लूट चालू आहे. आणि उद्घाटन करताना खुलेआम मोठमोठे लोक या ठिकाणी आलेले होते. आज कुठे गेले ते? का सहकार्य करीत नाहीत? बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा मित्रांनो. 18 पकड जातीचा जिल्हा आहे, एका कोणते जातीचा जिल्हा म्हणून. पण आज हा जिल्हा पैसा वाचून बघा कुठेच विकास नाहीये. गोरगरीब जनता अनेक जणांनी आत्महत्या केल्या. पण आमचा ठेवदार गोरगरीब रस्त्यावर ज्याच्या कोटी 2 कोटी रुपये चित्रवर तो मात्र समोर यायला तयार नाही. ही शोकांतिका आहे. कारण प्रत्येक ठेवदार जोपर्यंत रस्त्यावर येत नाही तोपर्यंत आपला पैसा मिळणार नाही. सगळे म्हणजे प्रत्येक शाखा असतील, प्रत्येक कुठेही आपण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय आपला पैसा मिळणार नाही. म्हणून आम्ही सचिन भाऊच्या याच्यात आम्ही पहिल्यापासून होतो. फक्त आम्ही समोर भेटला कधी आलो नाही. परंतु अनेक खासदार आमदार असतील यांना आम्ही स्वतः निवेदन दिलं नाही. एवढंच व्यक्ती या ठिकाणी थांबतो. इकडे या, इकडे या. आहे प्रत्येकाला बोलायची संधी मिळेल आपल्याला. बघा, प्रशासन जोपर्यंत बाहेर येऊन यावरती आज ठोस तोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत कुणीही जागा सोडणार नाही. पाठीमागचे उभे असलेले कुणी जागा सोडणार नाही. बरोबर आहे का? त्यांचा हात करून सांगणार का? सगळ्यांनी बसलेल्यापैकी एकदा नारा द्यायचा का? त्यानंतर अंबाजोगाई येथून आपण प्रत्येक तालुक्याच्या एक प्रतिनिधीला या ठिकाणी संधी देणार आहोत. अंबाजोगाई येथून उपस्थित असलेले बाळासाहेब साठे या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधतील. अगदी अल्प शब्दामध्ये संवाद साधा विनंती. आप सर आलेले सर्व ठेवीदार, माझ्या वडील माता भगिनी, वयोवृद्ध माणसं, मी 45 वर्षाचा असून माझे काय हाल व्हायले. या वयोवृद्ध मातांचे आणि या वडीलधाऱ्यांचे काय हाल होत असतील. मी इतका मला त्रास होतोय. या बाकीच्यांचे काय हाल होत असतील.
खरंच प्रश्न आपल्याला कळायला पाहिजे. दुसरं सांगायचं आपल्याला सचिन भाईचे मी आभार मानतो. आपण आता एक फॅमिली आपली ठेवीदार फॅमिलीमध्ये माता भगिनी वडील काका चुलते भैया भाऊ सगळे आपली फॅमिली समजावतात. सगळ्या जणांनी आपल्या फॅमिलीला सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपण काहीतरी करू शकतो. नाहीतर हा कुठं काहीतरी तो कुठं काहीतरी जे असे याच्याकडे कोणी लक्ष न देता सचिन भाईला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आणि सगळ्यांनी सपोर्ट केल्यानंतर आपल्याला कुठेतरी काहीतरी फळ लागेल. नाही तर उगाच दिवस काही लोक करतात समाजकांड काय 20,000 पैसे काढून देतो पैसे काढून देणार नाही स्वतःच्या पैशासाठी स्वतः झगडते. कुणी कुणाचं काही काढून देणार नाही. विश्वास ठेवू नका पैसे देऊ नका स्वतः लढा. सगळेजण एकमेकाला सहकार्य करा. सचिन भाईला साथ द्या. सगळेजण एकजुटीने राहा. आपली फॅमिली समजा आई बहीण काका चुलता पुतण्या सगळे एकजुटीने आहेत. आपण एवढं सगळं सहकार्य करा. सचिन भाईला सपोर्ट करा. एक सांगतो तुम्हाला अंधारामध्ये चोरानं चोरी केली सीसीटीव्ही मिळतं. माझं संचालक मंडळ उघड्यावर पळून गेलं. त्या साहेबा तुला दिसत नाही कुठं तुम्ही का सरकारला आमचं संचालक मंडळ पळून गेलं दिसत नाही उघड्यावर गेलं. चोरानं एका क्रिटिकल मॅटर मध्ये अंधारामध्ये चोरी करू द्या. क्रिटिकल मॅटर मध्ये सीसीटीव्ही मध्ये त्याचा पाय दिसला त्यांना बोललेलं दिसलं. अरे उघड्यावर गेलेले माणसं दिसले नाहीत का तुम्हाला? काय कुठं बसला कुठं खुर्च्या आहेत तुमच्या स्वार्थासाठी आहेत का? गट्टे मिळाले का? बंड मिळाले का? काय मिळालं तुम्हाला? कशासाठी करता असं? त्या लोकांचा आशीर्वाद घ्यायचा नाही का तुम्हाला? हा सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला सुखा दिसतंय ना? हे माझं नाव सांगतो बाळासाहेब साठे. कुणाला काय माझ्यावर विरोध करायचा ती करा. तुम्ही फक्त आमचं संचालक मंडळ अटक करा. संचालक मंडळ अटक करून बघा तुम्हाला प्रयोग मिळतो का नाही. सगळे एकजुटीने राहा आणि सगळे एकजुटीने राहिल्यावर यश मिळणार आहे. मला एक पाठ शिकवला कोशिश करने वालों की हार नाही होती. कोशिश करने वालों की हार नाही होती. हे सगळेजण कोशिश करायला लागा. सचिन भाईला सपोर्ट करा आणि एकजुटीने आवाज दिला तिथे हजर राहा. काय होत नाही. लाखो गेले 2 दिवसाचा धंदा बंद पडल 1 दिवसाची हाजरी बंद पडल पण सपोर्ट करा. आपल्याला सपोर्ट केल्याशिवाय कोणी देणार नाही. यांचे किस्से भरलेले यांचे फुल झाले त्याच्यामुळे हितळ आपली फक्त यांचं कोणाचंच काही नाही. आपल्याला सचिन भाईला सपोर्ट करायचा आहे. सपोर्टाच्या माध्यमातून आपल्याला ह्यांना वाटावर आणायचंय एवढं लक्षात ठेवा. आणि सगळेजण मिळून सचिन भाईला सपोर्ट करून आपण आपल्या ज्या याला इथं झालं इथून पुढे बायानं वरचं परमिशन घेतलं तर तिथं परमिशन मिळालं तर तिथं जाऊ आणि सगळेजण आपण वाचा करू. मुख्यमंत्री समोर म्हणतो मी म्हणतो अरे खुर्ची खाली कर नाही तर पैसे दे. खुर्ची खाली कर नाही तर पैसे दे. तू या लोकांचे तळमळ बघू शकत नाहीस का? काय हाल या लोकांचे. मी 42 वर्षाचा माणूस माझं बेहाल झालंय. त्या माता भगिनी 55 60 वयोवृद्ध काका भाऊ बहीण सगळे काय हाल होते. अरे बघू नको बाहेर या. बघा हाल झाला काय हाल आहेत ते. खुर्च्या सोडा इकडे या उन्हामध्ये एसी बंद करा बाहेर या मैदानामध्ये. आणि नाव सांगतो बाळासाहेब साठे कुठेही सांग येतो. फक्त लोकांच्या पैशाचं सारलं करा आणि सचिन भाईला सगळे साथ द्या आणि आपण सगळं आपण फॅमिलीचं नातं ठेवा आणि सगळेजण मंत्रालयावर वेळ आली तर जाऊ. ही गुणाबाई माझी भाची आहे. ही गुणाबाई आता बोलली ती आणि मी काही अडचण नाही. आपण सगळे सचिन भाईच्या पाठीशी राहू आणि आपल्या याला वाचा फोडू. जय हिंद जय महाराष्ट्र. टेंडर संघटनेचा साईन जय महाराज. धन्यवाद. या ठिकाणी सर बोलत आपण एक उल्लेख केला. येत्या काळामध्ये बरं का सचिन भैया येत्या काळामध्ये आपल्याला मुंबईला जाण्याची तयारी करावी लागणार आहे. सगळेजण येणार का? जोपर्यंत मुंबईला आपण जाम करत नाही तोपर्यंत आपला प्रश्न मिटणार नाही. कारण हे सुस्त पडलेलं प्रशासन 1-2 तासापासून आपण रस्त्यावरती आहोत एवढ्या उन्हामध्ये आहोत. एक अधिकारी येऊन बाहेर आपल्याला बोलायला तयार नाही. अशा प्रकारची आपली जर भावना असेल तर आमचे पैसे कसे मिळणार आहेत. एक अर्ध्या मिनिटातला एक किस्सा सांगतो. नेरुबिया देश आहे उत्तर अमेरिकेमध्ये. नेरुबिया तिकडे खंडामधला एक देश आहे. त्या देशामध्ये त्या देशाचं चलन म्हणजे भारतीय रुपयामध्ये जर काउंट केलं तर 196 कोटी रुपयाचा घोटाळा तिथल्या पतसंस्थेने तिथल्या बँकेने केला. 196 कोटी रुपयाचा घोटाळा तिथल्या बँकेने केला. तिथल्या सरकारनं त्या देशाच्या सरकारनं 196 कोटीसाठी त्या बँकेचे सगळे प्रॉपर्टी सील केल्या तर त्यांचे सर्व रिलेटिव्ह त्यांना अटक करून त्यांच्या सर्व प्रॉपर्टी सील केल्या आणि लोकांचे पैसे रस्त्यावरती देऊन टाकले. एवढे कडक नियम त्या देशामध्ये असतील तर आमच्या देशामध्ये पण असायला पाहिजेत की नाही. त्यांनी आता सांगितलं तुम्ही दुकानदारी टाकून बसलाय आणि तुम्ही बँकेत नसतं ओपन केलं तर आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो. शासनाचा
तुम्ही आम्हाला काय म्हणता तुम्ही की लोकांनी पैसे टाकून आम्हाला विचारलं का आणि एवढे ओपन रस्त्यावरती धंदे तुम्ही टाकून त्यांना परमिशन दिली त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं नाही की आपल्या चोरांना आपण ओपन करून द्यावे धंदा म्हणून. अशा प्रकारच्या सर्व गोष्टीला प्रशासन देखील तेवढंच जबाबदार आहे. प्रशासनाने देखील या ठिकाणी समोरून बोलणं गरजेचं आहे. जास्त बोलणार नाही. यानंतर विनंती करतो गुंडा वर्गातून आलेले महादेव गव्हाणे अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त करतील. अगदी मोठ्या शब्दामध्ये बोलायचं तर प्रत्येकाला या ठिकाणी बोलायचं. जोपर्यंत प्रशासन समोरून बोलत नाही, प्रशासनातला उच्च पदस्थ अधिकारी आपल्याशी येऊन संवाद साधत नाही, लेखी देतात तोपर्यंत आपण उठणार नाही. या ठिकाणी सर्व ठेवीदारांना माझं एक सांगणं आहे भावांनो, या ठिकाणी 15 महिने झाले सचिन भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा काम करतो. उठू नका शांत. आपल्याला वेगळ्या मार्गाने आंदोलन करता येणार नाही. शांत राहा सगळे. खाली बसा. सर्वांना शिवाजी शब्दाच्या खाली बसा. शिवाजी महाराज ते खाली बसा. कुणी उठणार नाही. रुपयाची पाहिजे आहे तुम्हाला खाली बसतील. आता सर्व ठेवीदारांना विनंती आहे की मनाने काही निर्णय घेऊ नका. आपण या ठिकाणी ज्या सचिन भैयाच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी जे आंदोलन करतोय, मोर्चा करतोय, हा आपल्याला यशस्वी करायचा आहे. कृपया मध्ये कोणी गोंधळ करू नका. ओ मामा इकडे बघा, इकडे मामा तुम्ही थांबू नका. तुम्ही घरी जा तुम्ही. इथे कशाला आले ते सगळे? अरे इकडे कशाला आले ते? इकडे बघा, तुम्हाला थांबायचं असलं थांबा ना, घरी जा. अरे तुम्हाला थांबायचं असलं थांबा ना, घरी जा. कुणी ऐका, कुणी रस्त्यावर जाणार नाही आणि जे रस्त्यावर जाईल तो मोर्चाला आलेला नाही. जो मोर्चाला आलेला आहे तो रस्त्यावर जाणार नाही. जो रस्त्यावर जाईल त्याला आम्ही सहकार्य करणार नाही. कारण मोर्चा हा लोकशाही पद्धतीने आपण काढलेला आहे. आपल्याला आपले पैसे मिळवायचे, न्याय घ्यायचा आहे. ते आपले रिकामे कामं नाही करायचे. आज इथं 15 महिने झाले जग मारतो. 15 महिने 8-8 दिवस उपाशी मेलो. इथं दवाला आले तुम्ही कमून झोपला म्हणून विचारायला. रिकामे कामं करायचे नाही तर घरी जा. मामा कायदेशीर पद्धतीनेच आपल्याला पैसे मिळणार आहेत. तुम्ही रस्त्यावर बसलात म्हणजे तुम्हाला आम्ही कोणी बंधन देणार नाही. कोणीही कायद्याचा उल्लंघन करू नका. जागेवर बसा, सगळ्यांनी जागा बसा. रस्त्यावर कोणी जाऊ नका. या ठिकाणी सर्वांना माहिती आहे 15 महिने झाला हा सचिन भैयाच्या नेतृत्वाखाली लढा लढत आहोत. एकाच मिनिटात मी पार्श्वभूमी सांगणार आहे. शिष्टमंडळ ज्यावेळेस सोलापूरला जात होतं त्यावेळेस आमच्या गाडीमध्ये रामभाऊ खड्यासारखे अधिकारी होते. मित्रांनो वर्षपूर्वक आहे का? सचिन भैयाच्या गाडीमध्ये रामभाऊ खड्यासारखे पोलीस प्रशासनामधले अधिकारी होते. ते आज जेलमध्ये काय तर ज्ञानराजाचे 2 कोटी रुपये त्यांनी खाल्लेले. लक्षात घ्या कुठं पैसा गेलाय. दुसरी गोष्ट भावांनो, रस्त्यावरली लढाई लढत आहोत आणि कोर्टातली लढाई लढत आहोत. पण त्याच्यापेक्षा आज वेगळं सांगणार आहे मी तुम्हाला. मी संभाजीनगर वाळूज या ठिकाणी कुठे ग्रुपच्या कंपन्या आहेत, अनेकांना माहिती आहे. तिथे गेलो होतो. त्या ठिकाणाहून करोड रुपयाच्या वस्तू विकल्या जातात. मला या भावाने सांगितलं की शासनाने ताब्यात घेतलंय. अजून एक गोष्ट सांगतो, बीड MIDC मध्ये एक आट्टा मिल आहे. जो उपसंचालक यशवंत कुलकर्णी नावाने, तो आज झोलमध्ये. मी MIDCत गेलो माझ्या सहकार्यासहित, तर त्या मिलाची झाडलोट चालू आहे. मित्रांनो लक्षात घ्या, लढा कुंकर चाललाय. गुन्हेगार झेलमध्ये आणि त्याचा आट्टा मिल स्वच्छ होतोय आणि तो आट्टा मिल काही दिवसात चालू होणार आहे. त्याचं कुटुंब घरामध्ये बंगल्यामध्ये राहते आणि ते दोघं बापलेक झेलमध्ये. हा लढा कसा चालला? प्रशासन काय करतंय? लक्षपूर्वक आहे का? एक अधिकारी झेलमध्ये आपले पैसे खाल्लेत त्यांनी. त्याचं कुटुंब, त्याचे नातेवाईक, रिलेटिव्ह, आता साहेबांनी सांगतो रिलेटिव्ह काय करतात ते मी सांगतो. रिलेटिव्ह बाकीची संपत्ती सांभाळतात. भावांना हे लक्षात घ्या. हे रिलेटिव्ह काय करतात? सख्याने होणे यशवंत कुलकर्णीचे 500 कोटीचा आट्टा मिळेल. तो साफसफाई चालू आहे. त्याच्यासंग माझी किटकिट झाली की लोकांचे पैसे न देता तो आट्टा मिल कसं काय चालू करतो. ह्याच्यावर प्रशासनाचं लक्ष आहे का? करोड रुपयाच्या आजच्या त्या अर्चना कुठेच बॅनर, त्याच्या भावाने कुक्कुटपालन टाकले. 500 करोडच्या वस्तू घेऊन गेला त्याचा भाऊ गजू आणि शिवाजी गरज. ते माहिती का तुम्हाला? हजारो कोटी रिलेटिव्हनी घेऊन गेलेलं आहे ह्या ग्रुपचे. आणि ह्या
यशवंत कुलकर्णीचे, ह्याच्यावर प्रशासनाचं लक्ष आहे का? हा माझा वकील साहेब मी बोललो तर राग आला असेल का की हे पैसा गेला कुठं? तर हा सगळा पैसा रिलेटिव्हने स्वतःकडे दाबलेला आहे आणि तो आज मदत होत आहे. याच्यावर देखील प्रशासनाने याचं उत्तर ठेवीदाराला द्यावं आणि ठेवीदारांनी जागरूक व्हावं. तिसरा लढा आहे हा प्रॉपर्ट्या कुठे चालल्यात याच्यावर असावा. आणि एवढीच मला माहिती द्यायची होती की हा लढा एक सर्वसामान्याचा आहे, गोरगरिबाचा आहे आणि सचिन भाईच्या नेतृत्वाखाली मी देखील 15 महिने झाले या लढ्यामध्ये आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं अशी माझी सर्वांना आणि कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना विनंती अगदी थोडक्यामध्ये बोलायचं आणि बोलत असताना सुरुवातीला उल्लेख करा आपण आपली ठेवी कोणत्या बँकेत आहे माहीत होण्या लोकांना एकदा तर बँकेचं पण नाव घ्या. यानंतर जाधव सर परळीवरून बोलतील. विनंती आहे अगदी मोजक्या शब्दामध्ये आपला परिचय देत असताना आपल्या कोणत्या बँकेत ठेवी हे देखील सांगायला विसरू नका. हॅलो. आज या मोर्चासाठी आपण सर्वजण ज्यांनी 1.5 वर्षापासून हा लढा पुढे नेला त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे सचिन भाऊ उबाळे यांनी आवाज द्यावा आणि ठेवीदारांनी यावं. आतापर्यंत हा इतिहास आहे. बरेच वक्ते या ठिकाणी बोलले, आपापल्या भावना व्यक्त केल्या. मी अगदी कमी वेळेमध्ये 4 ते 5 मुद्द्यांवरती बोलणार आहे. पहिला, मल्टी स्टेटच्या तक्रारीची योग्य चौकशी केली जात नाही. आपल्याला रस्त्यावर उभा राहून तर बोलावंच लागेल, परंतु या बाबी प्रशासनाच्या निदर्शनात आणून देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणून मल्टीस्टेटच्या तक्रारींची योग्य चौकशी होत नाहीये. राज्यकर्ते व प्रशासन हा विषय अगदी सहज घेत आहेत. त्याबद्दल राज्यकर्त्याला आणि प्रशासनाला गांभीर्य राहिलेलं नाहीये. हातबल झालेल्या ठेवीदारांना मारायचे का काय असा प्रश्न समोर येतो. त्याकरिता मल्टीस्टेट कायद्यामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. यासाठी सचिन भाऊ उबाळे आणि आपण सर्वांनी जे हे आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाचं स्वरूप वाढवावं लागेल. हे आंदोलन एवढ्यावरच थांबवून आपले पैसे मिळणार नाहीत, तर हे आंदोलन राज्यव्यापी करावं लागेल. हे त्रिसूत्री पुढे घ्यावी लागेल आपल्याला. आणि या बीड जिल्ह्यामध्ये जेवढ्या मल्टीस्टेट बंद झाल्या त्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करावी लागेल. आजचे जे पालकमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार त्यांचं आपण खूप ऐकून होतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारामतीमध्ये सुजलाम सुफलाम युरिया करणारे, कामामध्ये दक्ष असणारे म्हणून ज्यांची खाती होती ते आज आपले पालकमंत्री झालेले. म्हणून एक आपल्या ठेवीदारांना त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे. मी सचिन भाऊंना विनंती करेल, भाऊ हे आंदोलन मराठवाड्याच्याही बाहेर न्यावं लागेल. कारण फक्त बीड पुरतं मर्यादित न राहता आपल्याला मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावर जावं लागेल. त्याचं कारण असं आहे, मी परळीहून आज जवळपास 300 ठेवीदार या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन प्रत्येक ठिकाणी करतो. परळीकर म्हणून आमचं एक नशीब आहे की आमच्या गावातून 2 मंत्री आहेत. पण तिथेच दुसरं दुर्दैव आहे की एकही मंत्री या बाबत बोलायला तयार नाहीये. म्हणून बोलतील न बोलतील आपल्याला बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेच्या अधीन राहून आपण पुढे जाऊ शकतो. आपण बिलकुल आपल्या मागण्या आपण मान्य करून घेऊ शकतो. म्हणून या ठिकाणी मी जास्त आपल्याला बोलणार नाही, पण जाता जाता एवढं सांगेल, राजस्थानी मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये एसपी साहेबांना आम्ही 2दा भेटलो. तिथे जे शेजारी नावाचे आयोग आहेत, निव्वळ पोरखेळ केल्यासारखे वागतात, त्यांना आम्ही जे फरार संचालकांचे पत्ते दिले, मोबाईल नंबर दिले आणि हास्यास्पद त्यांचं उत्तर होतं. ज्या शेजारी साहेबांना मी स्वतः बोललो, साहेब हे अमका संचालक अमक्या ठिकाणी आहे, तर असं बोलतात, सर असं उत्तर देतात की मी त्यांना फोन केलं पण ते उचलत नाही. काय या अपेक्षा करावी आपल्या अधिकाऱ्यांकडून? कसे पैसे मिळतील, कशा आपल्या समस्या संपवता येतील?
म्हणून उबाळे साहेबांना परत एकदा विनंती करतो सर्व ठेवीदारांच्या वतीनं की आपल्याला मुंबईच्या मोर्चाचं नियोजन नक्कीच करावं लागेल, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन बसावं लागेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निदर्शनास आणून द्यावं लागेल की ठेवी मल्टीस्टेटच्या कायद्यामध्ये हमखास बदल झाल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाहीत. कारण आमचा राजस्थानचा जो संचालक जो चेअरमन आहे डीपीटीसी वरती होता, आजही तो जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे त्यांच्या पक्षाचा. अजितदादांना मी म्हणू शकेल या माध्यमातून सांगू इच्छितो, दादा 300 कोटीला आमच्या गोरगरिबांना बुडवलेल्या व्यक्तीला आजही तुम्ही पक्षातून त्याची हकालपट्टी केली नाही, पक्षातून त्याला आजही काढलं नाही, तो आजही पक्षामध्ये आहे. ते चाललंय काय? म्हणून आता जास्त वेळ न घेता मी उबाळे सरांना आणखीन परत विनंती याच्यासाठी करतोय की त्यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत आणि नक्कीच आपल्याला लवकरच हे आंदोलन पुढे न्यावं लागेल आणि आपल्या ठेवी आपल्या पदरात पाडून घ्यावे लागतील. धन्यवाद सर. यानंतर अगदी मोजक्या 2च व्यक्ती या ठिकाणी बोलणार आहेत आणि त्यानंतर पवार सर आपल्याशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी एक गोष्ट मी या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधतो. खऱ्या अर्थानं हा मोर्चा आता सरने बोलत असताना सांगितलं की आपल्याला मराठवाड्याच्या बाहेर न्यावं लागेल. सर ऑलरेडी हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या मोर्चाचा पूर्ण प्रभाव आहे आणि माननीय सचिन भैया उबाळे यांनी केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान आपल्या राज्याचे मंत्री माननीय राणेसाहेब त्या दोघांच्या देखील अतिशय जवळचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या कानी त्यांनी गोष्ट घातलेली आहे आणि त्यांनी शब्द दिलेला आहे येत्या काळामध्ये की मी निश्चित या बीड जिल्ह्यातील झालेल्या मोठ्या अपहारामध्ये लक्ष घालीन आणि येत्या काळामध्ये तुमचे सर्व पैसे मिळवून देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलेल, झालं तर दिल्लीमध्ये देखील बोलेल असा शब्द स्वतः राणेसाहेबांनी सचिन भैयांना दिलेला आहे. ही गोष्ट आवर्जून या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधतो. आणि यानंतर मी विनंती करतोय उदगीर येथून उपस्थित असलेले माननीय धनराजजी बिराजदार सर आपल्या सर्वांशी संवाद साधतील. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष समितीचा सचिन भैया उबाळे सर या ठिकाणी आपल्या संघर्ष समितीला एक तरुण असं नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून की आपण संघर्ष करत आहोत, परंतु प्रशासनाला जाग येत नाही असं दिसून येतंय. आत्ताच आमच्या भगिनी परदेऊन आलेल्या मुंडेताई बोलत होत्या, त्या म्हणाल्या की या बीड जिल्ह्यामध्ये कुणीही मंत्री नाही, कुणीही आमदार नाही, खासदार नाही, परंतु या सगळ्या आमदारापेक्षा खासदारापेक्षा ताकद असलेलं व्यक्तिमत्व तुम्हा आम्हाचं लाडकं नेतृत्व म्हणजे सचिन भैया उबाळेकर हे सुद्धा भविष्यातले एक खासदार आमदार आहे. आपण तुम्ही आम्ही मिळून करूयात. कारण हे बघा लंकेचा राजा रावण होता, त्या रावणाची सुद्धा लंका टिकलेली नाही, लंका आता राहणार नाही. एका ठिकाणी असं म्हणणार आहे मुद्दई लाखपुरा चाहे तो क्या होता है वही होता है मंजुरे खुदे होता है. ईश्वराच्या मनामध्ये आहे, तुम्हा आम्हाला ईश्वर साथ देऊ, सचिन भैया उबाळेंना आपण सगळ्यांनी साथ देऊ. आत्ताच आमचे जाधव सर परळीचे ते सुद्धा एक सतत संघर्ष करणारा व्यक्तिमत्व आहे. त्यांनी जे म्हणाले की माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी हा संघर्ष उभा करू, त्यांच्या निदर्शनाला आणू. आता काही लोक इथं गोंधळ करण्याची शक्यता म्हणजे सचिन भैया उबाळे यांना बदनाम करण्यासाठी रोडवर जाऊ. अरे तुम्ही कधीतरी येता, हे बघा इथं जमले सगळे मावळे आहेत आणि जे कावळे आहेत ते कावळे इथून निघून जा. इथं जमलेले सगळे मावळे आहेत, मावळे कधी तेच आपल्याला करायचं आहे. आपण काहीतरी तर यापुढे असं होऊ द्यायचं नाही. आपण आपला संघर्ष राजस्थानी मल्टीस्टेटचा जो चंदूलाल बियाणी आहे याने याच्यावर केलेले आहेत, त्याचे अनेक पुरावे आहेत. तो नागपूरचा त्याचा जावई आहे. हा तर आज ना उद्या आपल्याला या लोकांना आपल्याला कुठेतरी म्हणजे त्यांना शिक्षा होणार आहे आणि तुम्हा आम्हाला सगळ्याला न्याय मिळणार आहे. पण न्याय मिळत असताना एका दिशेनं जावं लागेल, एका नेतृत्वाच्या आपल्याला याच्या अंडर काम करावं लागेल. आपण जर मनानं काही करू लागलो तर कुठलंही काही बरोबर होणार नाही.
आणि येत्या काळामध्ये तुम्ही आम्ही, कारण इथं बोलण्यासारखं खूप आहे परंतु बरेचसे बोलणारे आहेत आणि ऊन खूप झालेलं आहे, तर मी अधिक न वेळ घेता एवढंच मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की मी सुद्धा एका राजकीय पक्षामध्ये सुद्धा काम करतोय आणि आपण सगळ्यांनी निश्चितपणे सचिन भैयाच्या नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देऊयात. अर्थमंत्री आणि सध्या बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत अजितदादा यांना सुद्धा आपण ह्या सगळ्या बाबी निदर्शनास आणून देऊ आणि ही न्यायाची लढाई आपण जोपर्यंत शेवटच्या घटकातील शेवटच्या व्यक्तीचे पैसे मिळेपर्यंत आपण सगळ्यांनी हा संघर्ष करू. या ठिकाणी एवढंच बोलून मी विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या ठिकाणी लातूरून इथून उपस्थित असलेले ते स्वतः बँकेचे मॅनेजर आहेत, ते देखील या पूर्ण चक्रामध्ये अडकले. मी विनंती करतो त्यांना स्वामी सर की त्यांनी अगदी मोठ्या शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त करायच्या. आदरणीय सचिन भैया उबाळे आणि आपण जमलेले सर्व डिपॉझिटर, आम्ही औरा शहजानी निलंगा तालुका लातूर जिल्ह्याहून आलो. आमचं गाव बिदर जिल्हा म्हणजे कर्नाटकाच्या एकदम शेजारी आहे. आमच्या शाखेतून जवळपास 1 कोटी रुपये जमा करून खूप कल्याणवाल्यांनी हडप केलेले आहे. त्याच्यासाठी आम्ही तिथून 25 ते 30 लोक आलो होतो. आज काल फोन केला होता आम्ही तुम्हाला. त्याच्यासाठी सचिन भैयाच्या मागे आपण जाऊ आणि आता याच्या अगोदर म्हटल्याप्रमाणे याच्या पुढची स्टेज म्हणजे मुंबईला जाणं आहे. मुंबईला जाऊन आम्ही तिथून लोक आलो. एवढेच बोलून मी माझे धन्यवाद सर. यानंतर माननीय श्री कासार येथून उपस्थित असलेले फैयाज शेख आपल्या सर्वांशी संवाद साधतील. त्यानंतर भैयासाहेब स्वतः बोलणार आहेत, त्याच्यामुळे सर्वांना विनंती, जागा कोणी सोडू नका. जोपर्यंत प्रशासनातला अधिकारी आपल्याला उच्चस्तरीय अधिकारी आपल्याशी संवाद साधत नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही. पण जागा कोणी सोडायची नाही, जागेवरती चोबा टाकायचे. त्यानंतर फैयाज भाई शेख. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो आणि आजच्या या मराठवाड्यातील मल्टीस्टेटच्या लढ्यामध्ये ज्ञानराजा बँकेसहित इतर सर्व मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदारांच्या या महामोर्चामध्ये आपलं नेतृत्व करत असलेले आपल्या ठेवीदार संघर्ष समितीच्या मुख्य प्रवर्तक अध्यक्ष सन्माननीय सचिन भैया उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित झालात. आपला लढा सुरू होऊन या ठिकाणी आज जवळजवळ 1.5 वर्ष झाले. या लढ्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये सचिन भैयाने जेव्हा हा विषय मांडला की मराठवाड्यातील आपल्या या सर्व मल्टीस्टेटने सर्व ठेवीदारांची या ठिकाणी फसवणूक केली, ज्यावेळेस भैयांच्या लक्षात आलं आणि त्यांनी हा लढा सुरुवात केली, त्यावेळेस जवळजवळ 90% लोक या मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये येण्यासाठीच घाबरत होते. त्याला वाटायचं मोर्चामध्ये आंदोलनामध्ये गेले की आपले पैसे भेटतात का नाही, अशी परिस्थिती झाली होती. कोटीचे ज्यांचे ठेवी होता ते तर अजून पण येत नाही, त्याला नसेल पैशांची गरज. पण या ठिकाणी सर्वसामान्य कष्टकरी रोज मजुरीवर काम करणाऱ्या लोकांचे या ठिकाणी पैसे अडकले. त्यांना नक्कीच या ठिकाणी तळतळ आहे आणि त्या तळतळीतून सचिन भैयाच्या मागे या ठिकाणी ते ताकदीने उभा राहतात. आपण या ठिकाणी त्यांच्या मागे ताकदीने उभा राहतो, रस्त्यावर उतरतो, उन्हात आल्यात या ठिकाणी बसतो. प्रशासनाला मात्र या ठिकाणी आपली दखल घ्यायची इच्छा होत नाही असं दिसतंय. गेल्या वर्षभरामध्ये सचिन भैया ज्या पद्धतीनं शासनाला प्रशासनाला सर्व लोकप्रतिनिधींना या मल्टीस्टेटच्या विरोधात जसं जागे केले ना ते कोणीच या ठिकाणी केलं नाही. सचिन भैयाच्या आंदोलनामुळेच आपल्या ठेवीदारांचा प्रश्न ऐरणीवर आला. सर्वात मोठं यश आहे. सुरुवातीच्या काळामध्ये संचालकांसाठी कारवाई सुद्धा होत नव्हती, ओपन संचालक सगळे फिरत होते. हे आपल्या आंदोलनाचं यश आहे. हे आपण या ठिकाणी जागृत झालेलं यश आहे.
की या ठिकाणी कमीत कमी संचालक कुठे असेल, ज्ञानराजा बँकेवाले सर्व संचालक असतील, इतर मल्टीस्टेटच्या बँकेचे संचालक असतील, आज जे या बिनभाड्याच्या खोलीमध्ये बसलेत ना, ते सचिन भैयाची पुण्य, सचिन भैयाचा संघर्षाचा लढा आहे. आणि ह्या सर्वसामान्य ठेवीदारांनी त्यांना साथ दिली. लक्षात ठेवा, ज्यांचे कोटी 50 लाखाच्या पुढे त्यांची जास्त रक्कम आहे ना, ते तुम्हाला कुठल्याच आंदोलनामध्ये आतापर्यंत दिसला नाही. हे सर्वसामान्यांचं यश आहे. मात्र त्याचा फायदा त्या मोठ्याने धनदानग्याला बरं होणार आहे. पण हे सर्वसामान्याचे तळमळे की यांना आधी आपल्याला या ठिकाणी पैसे पाहिजे. माझी बहीण परळीहून आली, पोर तिडकीने बोलली, तिच्या जमिनीचे विकलेले पैसे यांनी हडप केलेत. ही मुंडेताई परळीहून आली, तिचे पैसे हडप केलेत. आज महिला माऊली इथे रस्त्यावर येऊन बसली, तर प्रशासनाला दिसणार नाही, कोणत्या लोकप्रतिनिधीला दिसणार नाही. महिलांसाठी अनेक योजना या ठिकाणी राबवल्या जातील, पण महिलांच्या खिशातले पैसे ज्यांनी काढून घेतले त्यांच्याबद्दल मात्र यांना कळवायला लागेल. ते मात्र एसीमध्ये फिरतील. तो सुरेश कुठे या ठिकाणी ज्यावेळेस इथून बीडमधून व्हिडिओ करत होता, तुमचे पैसे देतो, पॅनिक होऊ नका, पॅनिक होऊ नका. अरे पॅनिक होऊ नका, एसीमध्ये बसून व्हिडिओ करत होता. या सचिन भैयाच्या आंदोलनामुळं बाबा तू या देश सोडून गेला नाही, लक्षात घे. तू या बिनभाड्याच्या खोलीत बसलास ना, या सर्वसामान्यांच्या आंदोलनामुळे बसलाय, सचिन भैयाच्या आंदोलनामुळे. नाही तर तू विमानात बसून व्हिडिओ केला असता. पॅनिक होऊ नका, तुमचे पैसे देणारे. कसलं पॅनिक होऊ नका. अरे सरळ आमची लूट केलीस तू, सर्वसामान्यांची लूट केलेली आहे यांनी. उघड्या दुकानं लुटायचे दुकानं यांनी खोलले आणि या प्रशासनाने मात्र त्यांना साथ दिली. वर्षाला ऑडिट होत नाही का बँकेचं? वर्षाला ऑडिट होतं ना बँकेचं. कुणाला किती कर्ज दिले, कुणाच्या किती ठेवी येतात, हे पाहायचं काम कुणाचं होतं? माझ्या ठेवीदारांनी 2% आमिषाने या ठिकाणी पैसे ठेवले असतील. सर्वसामान्य माणूस आहे, माझे पैसे थोडी वाढ व्हावा त्याची अपेक्षा चुकीची नव्हतीच कधी. त्याची अपेक्षा कधी चुकीची नव्हती. आणि आज तुम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधीमधून वाचताना म्हणता तुम्हाला कोणी सांगितलं का पैसे ठेवायचे? ही भाषा आहे तुमची. खासदार काय, आमदार काय, मंत्री काय, ही भाषा आहे की तुम्हाला कोणी सांगितलं पैसे ठेवायचे? अरे तुम्ही या ठिकाणी या मल्टी स्टेटला परवानग्या दिलेल्या होत्या म्हणून या ठिकाणी पैसे ठेवले. आमच्या पैशाची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकारनेच घेतली पाहिजे. आमचे पैसे दिले पाहिजे. त्या संचालक मंडळावर, त्या बँकेच्या संचालकावर तुम्हाला काय कारवाई करायची ती करा. त्या संचालकाच्या प्रॉपर्ट्या जप्त करा. त्यांच्या घराबाहेर विका. आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचे पैसे द्या. आणि आमचा एक रुपया या सर्वसामान्य ठेवीदारांचा जोपर्यंत मिळणार नाही ना, हे सचिन भैयाचं आंदोलन थांबणार नाही, हे लक्षात घ्या. या ठेवीदारांच्या या संचालकांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने आंदोलन केल्यामुळं माझ्या या नेत्याचा, माझ्या सचिन भैयाच्या जीवाला धोका या ठिकाणी निर्माण झालाय. मित्रांनो, आम्हाला माहिती, आमचं बोलणं होतं. याचा फोन आला अमुक म्हणला, त्याचा फोन तर अमुक म्हणला. अधिकारी कर्मचारी आतून भैया तुम्ही शांत राहा. कशामुळे शांत राहा? सचिन भैया शांत राहणारातला नाहीये. हा वाघ आता खावा आणि खावा शांत बसत नसतो. सर्वसामान्यांच्या या प्रश्नावर सचिन भैया अजिबात शांत बसणार नाही. त्याला अनेक आमिष दिलेले या ठिकाणी. एकाही आमिषाला बळी न पडणारा हा नेता आपण सांभाळला पाहिजे. ठेवीदारांना लक्षात घ्या. तुमच्या पुढे येईल अनेक जण येतात. आम्ही सचिन महेश डोंगरे सर आम्ही शिरूरमध्ये नेहमी आंदोलन करत असतो आणि आंदोलनामध्ये अनेक जण येतात, सामील होण्याचा प्रयत्न करतात. 1-2 आंदोलन करतात, बाजूला होतात. सुरुवातीपासून आजपर्यंत बी आम्ही त्याच पद्धतीने उभा आहे. येणारे येते, जाणारे जाते. तुम्हाला काहीतरी वेगळे सांगून जातील. सचिन भैयाच्या बद्दल काहीतरी गैरसमज करून देतील. एक जण म्हणला तो कुठे सचिन भैयाचा पाहुणा आहे आणि सचिन भैयानेच लोक मागत रोखून धरले. अरे रोखून नव्हते, तुमचं लुटून घेऊन जाणार आहे सगळे. आणि तीच वेळ आपल्यावर या ठिकाणी आली. आता लोकांना, आत्ता ठेवीदारांना कळायला लागले सचिन भैया त्या काळात म्हणत होता त्याच बरोबर होतं. आता तरी किमान एका तालुक्यामध्ये हजारो ठेवीदार नाही सर. आणि हजारो ठेवीदारातून कोणी म्हणते आमच्या तालुक्यातून 100 आलेत, कोणी म्हणते आमच्या तालुक्यातून 200 आलेत.
कारोबार बाकीच्या ठेवीदाराला पैसे नाही पाहिजे का? पैसे पाहिजे का नाही? एका घरातून एका ठेवीदाराचा एक सदस्य जरी आला तर हे बीड अख्ख्याच्या आवडून जाऊन आणि प्रशासनाला आपली दखल घ्यावी लागेल. इतक्या वेळ तर बसायची गरज नाही पडणार. इतका वेळ बसायची गरज पडणार नाही. प्रशासन धावत आपल्या इथे या ठिकाणी आला असतं आतापर्यंत. हरकत नाही. जे आले ते तोडतिडकीने आले. तुम्ही जे हे करताय काय म्हणता त्याला, त्याग करताय ना, त्याग, हे जे ऊन खाताय हे खाताय, तुमच्या पैशा एवढं दुःख तुम्हाला कोणतंच नाहीये. तुमच्या मुलीचं लग्न या ठिकाणी राहिले, तुमचे धंद्यांचं पुरवाटे झालंय, भांडवल संपलेलं आहे. आता थोडंसं ऊन खाल्लं, कुणाचे लेकरं कुणाचे बाळ शिकायचे, कुणाचे लोक दवाखान्यामध्ये आहेत, कुणाची आई दुखत आहे, कुणाचं वडिलांचं दुखत आहे. दवाखान्यामध्ये किती पैसा लागतो आपल्याला माहिती आहे. डॉक्टर तुमचं ऐकणार नाही. माझ्या ज्ञानराजामध्ये एवढे पैसे तुम्हाला तिथे पैसेच भरावे लागतील. त्यामुळे आपल्याला पैसेच घ्यावे लागतील. आणि हे जे तुम्ही त्रास सहन करतोय ना, याचं यश आपल्याला नक्की या ठिकाणी मिळणार आहे असं मी या ठिकाणी सचिन भैया साक्षी देतो. मला या ठिकाणी शब्द येतो. तुम्ही एकजुटीने राहा, नक्की आपल्याला आंदोलनाला यश मिळेल. आदरणीय सुरेश अण्णा धस यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडला. सुरेश अण्णांनी पोटतिडकीने तो प्रश्न मांडला. कुणी काय केले हे त्यांचं नाव पण घेतलं त्यांनी, की बाबा या लोकांनी त्यांना त्यांच्या प्रॉपर्टी विकायला या ठिकाणी अडचणी आणल्या आणि प्रॉपर्टी न विकल्यामुळे आपल्याला ते पैसे देऊ शकले नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. ज्यांनी त्या बँकावाल्यांना मल्टीस्टेटवाल्यांना प्रॉपर्टी विकायला अडचणी आणल्या, त्यांचा पण या ठिकाणी प्रशासनाने चौकशी केली पाहिजे की हे लोक जर पैसे द्यायची मानसिकता त्यांची असेल आणि कोणी त्यांना अडवित असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी मी मागणी करतो आणि सुरेश अण्णांचे आभार व्यक्त करतो. ते सचिन भैया आता बोलणार होते या ठिकाणी आणि सचिन भैया बोलत असताना आदरणीय अण्णा सुद्धा आपल्याशी संवाद साधणार आहेत. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो कुणी या ठिकाणी जायचं नाही. अण्णाचंही काय म्हणणं या ठिकाणी आपल्याला ऐकायचंय आणि सचिन भैया माझ्यानंतर या ठिकाणी बोलतील. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आदरणीय सचिन भैयांचे आणि सर्व ठेवीदारांचे मी आभार व्यक्त करतो. आपले जय महाराज. धन्यवाद सर. यानंतर स्वतः सचिन भैया बोलणार आहेत. तत्पूर्वी एक दोन महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण सर्वांनी पाळायच्या आहेत. बघा, जोपर्यंत स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयातून स्वतः कलेक्टर किंवा त्यांचा उच्च पदस्थ अधिकारी आपल्याशी येऊन संवाद साधत नाही तोपर्यंत आपण आपली जागा सोडणार नाही. हा आपला पहिला मुद्दा असणार आहे. दुसरा मुद्दा आहे, आपल्या बीड जिल्ह्यानं साधा ग्रामपंचायत मेंबर सुद्धा नसताना 2-2 पोलीस बॉडीगार्ड असलेले माणसं बीड जिल्ह्यात आपण बघितले आहेत का नाही. हा माणसाला जीविताला धोका आहे का नाही. त्या माणसाच्या जीविताला धोका आहे. अगदी मुंबई दिल्लीपासूनचे फोन येतात, आम्ही तुमचं बघून घेऊ, आम्ही तुमचं हे करू, आम्ही तुमचं ते करू. त्याच्यामुळे आपण कलेक्टरला स्वतः सचिन भैयांना ही गोष्ट माहित पण नाही की आपण सर्वांनी कलेक्टरला निवेदन देत असताना सांगायचंय की यांना पोलीस बॉडीगार्ड एक म्हणून दिला गेला पाहिजे. त्यांच्या जीविताला धोका आहे. पोलीस प्रोटेक्शन यांना दिलं गेलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे सचिन भैया, हा एक वेगळाच घोटाळा बघा. आता प्रत्येकाच्या बँकेमध्ये पैसे आहेत, त्याचे पासबुकवरती एंट्री आहे, कुणापाशी बॉन्ड आहे, कुणापाशी काय आहे, परंतु हा आगळा वेगळा फ्रॉड आहे. हा मला 3-4 लोकांशी संवाद साधत असताना गोष्ट लक्षात आली की बघा, आपल्याकडे पिग्मी एजंट पिग्मी गोळा करायला येतो का नाही. आपण किती वेळ त्याच्या शब्दावर पैसे भरले की नाही. बँकेत गेलो का कधी बघायला आपण किती पैसे भरले, त्यांनी किती ठेवलेत म्हणून गेलेत का नाही गेलोत. आपण त्याच्या हातामध्ये 1000, 500, 200, 400, 100 रुपये देतो. तो घेऊन जातो, बँकेत घेऊन जातो का तिकडे रिझर्व्ह बँकेत घेऊन तो आपण पाहिलंय का. हा सगळ्यात जर का सचिन भैया हा देखील एक मोठा फ्रॉड आहे की त्या पिग्मी एजंटनं गंगा भारती बँकेतल्या पिग्मी एजंटचा हा मोठा फ्रॉड आहे. खरं तर मीडियाने गोष्ट उद्या पेपरला छापली पाहिजे की कितीतरी लोकांचे असे प्रश्न आहेत, पैसे घेऊन गेले, त्या बँकेत त्याची नोंद सुद्धा नाही साधी. विश्वासाने त्या पिग्मी एजंटकडे पैसे दिलेले, जेव्हा मागून तेव्हा 10,000 मागितले, 10,000 दिले, खिशातून दिले, तर त्या माणसाच्या बँकेत काहीच रेकॉर्ड नाही. अशा कमीत कमी 100 बीडमध्ये असे रेकॉर्ड आहेत. हा देखील एक मोठा घोटाळा आहे. पिग्मी एजंटनी हाकला हा मोठा घोटाळा केलेला आहे. त्याच्यामुळे हा घोटाळा उघडा होत असताना संचालक जितके जबाबदार आहे, बँक जेवढी जबाबदार आहे तेवढेच या ठिकाणी पिग्मी एजंट काही वेळ का बाकी दुसऱ्यांना त्रास होता कामा नये. हा देखील मोठा घोटाळा, ही देखील गोष्ट आपण निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत. यानंतर खऱ्या अर्थानं त्यांनी या संपूर्ण मोर्चाला एक वाचा फोडली आणि संपूर्ण मराठवाड्यात नाही तर देशामध्ये राज्यामध्ये ज्यांनी नावलौकिक केला, या संपूर्ण आमच्या बीड जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण ठेवीदारांना एक आगळेवेगळी
ओळख निर्माण करून देण्यासाठी, त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी एक हा लढा उभा केला. अशी त्यांच्या नेत्रामध्ये भविष्याची उमेद आहे, मंडकामध्ये कर्तृत्वाची धमक आहे, पदोपदी ध्येयापर्यंत पोहोचण्याची जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरती त्यांनी हा लढा एवढा मोठा केला की आपल्या सर्वांचे लाडके संघर्ष योद्धा, आपल्या ठेवीदारांचा संघर्ष योद्धा सन्माननीय सचिन भैया उभा आहेत. एकदा आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. एकदा जोरदार आपण त्यांना बोलण्यासाठी विनंती करूया. सचिन भैया तुम आगे बढ़ो. सचिन भैया तुम आगे बढ़ो. यानंतर विनंती करतो माननीय सचिन भैया उभा आहे. बोलायला सुरुवात करू. आपण खूप वेळ झाले उन्हामध्ये आहात, परंतु हे ऊन आपल्या पैशापुढे काहीच नाहीये. कारण ज्यांनी आपल्याला उन्हात टाकले त्याला नीट करायसाठी आपण उन्हात येत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला वंदन. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीसूर्य महात्मा फुले, माता रमाई, राजमाता जिजाऊ या सर्व महापुरुषांना, त्यांच्या विचारांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि आज ठेवीदार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य आयोजित जन आक्रोश मोर्चाला उपस्थित असलेले बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील माझे ठेवीदार बंधू, महेश डोंगरे सर, भयालभाई शेख, अक्षय पवार, माजलगाव संघर्ष समितीचे हरिभाऊ शिंदे आणि त्यांच्या बरोबर आलेले माजलगावची सर्व टीम, माझे मार्गदर्शक सहकारी परळी वैद्यनाथीतून आलेले संघर्ष समितीचे समन्वयक सेवकरामजी जाधव, आमच्या मुंडेताई, अंमलबजावणी संघर्ष समिती इथून आलेले बाळासाहेब टाटे, त्यांचे सर्व सहकारी, केजूतून आलेले आठवले सर, चौसाळ्यातून आलेले कोंडे सर, वडवडी इथून आलेले आमचे टाटे सर, मस्के साहेब, भाऊर संघर्ष कृती समितीतून आलेले आमचे शिंपले काका, त्यांच्याबरोबर धारूरची टीम, माने, त्याचबरोबर गेवराई तालुक्यातून आलेले आमचे प्रकाश आटकरे, त्याचबरोबर पाटेदेवून आमचे आलेले आढळले नगरसेवक आणि बीड जिल्ह्याच्या बाहेरून आलेले, जालन्याहून आलेले ठेवीदार, जाफराबादून आलेले ठेवीदार, भोकरमधून आलेले ठेवीदार, तीर्थपुरी येथून आलेले ठेवीदार, घनसावली येथून आलेला ठेवीदार, उदगीर येथून आलेला ठेवीदार, लातूर येथून आलेला ठेवीदार, संभाजीनगर येथून आलेला ठेवीदार. म्हणजे मला असं वाटतं की मराठवाड्यातलं कुठलंही गाव राहिलं नाही तिथून ठेवीदार आला नाही. आमचे करमाडून आलेले ठेवीदार, परभणी जिल्ह्यावरून आलेले, परतूरून आलेले आमचे भगवानराव खंडागळे यांनी 2 गाड्या भरून आले. खंडागळे मामा, तुमचं आभार व्यक्त करतो. जामखेडून आलेला ठेवीदार, नांदूर घाटून आलेला ठेवीदार, नेकरूरून आलेला ठेवीदार आणि घरी बसलेल्या ठेवीदाराला सुद्धा धन्यवाद.
बरोबर आहे. आंबडचं नाव नाही घेतलं पुन्हा तिकडून दौडत नाही. ते आंबड तुम्ही आलेलं आता राहिले ठेवलेले सगळे ठेवीदार बरे म्हणता मी ते नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर असतात आणि असे काही मेसेज टाकतात. माझ्या माता भगिनी आणि माझे ज्येष्ठ नागरिक यांना झोप येत नाही, पैसे मिळणारच नाही. अरे पैसे कसे मिळणार नाहीत? त्यांच्या मुंडक्यावर बसून तुमचे पैसे घेऊ. आज या माझं मराठवाड्यातल्या ठेवीदाराला सांगायचंय, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे. प्रत्येक टीव्ही चॅनलवरती माझ्या बीड जिल्ह्याचं नाव तासाला येते. येतंय का नाही? कोणत्या घटनेमुळे येतं? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मता जोगलाची घटना घडली आहे. ते अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे. त्या घटनेचा जाहीरपणे ठेवीदाराच्या वतीने सुद्धा मी निषेध करतो. अरे त्या घटनेमध्ये आमचा बंधू संतोष देशमुखची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे आणि हत्या झाल्यानंतर जो समाजामधला प्रत्येक घटक रस्त्यावरती आला तेव्हा कुठं न्याय मिळाला? बांधवांनो, रस्त्यावर उतरल्याशिवाय कुणालाही न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा रस्त्यावरती यावं लागणार आहे. कारण अरे माझा एकटा संतोष देशमुख हा मस्ताचोकचा एक भाऊची हत्या झाली आहे. अरे पण माझ्या या ज्ञानराजा सहित इतर मल्टीस्टेट मध्ये 100 संतोष देशमुखची हत्या झालेली आहे आणि तरी देखील आपण रस्त्यावरती यायला तयार नाहीत. आणि जो वर्ग रस्त्यावरती यायला तयार असतो, तो रस्त्यावरती यायला तयार असताना आपल्यातल्या काही नतद्रष्ट अवलादी मोर्चाला जाऊ नका, रस्ता रोकोला जाऊ नका, उपोषणाला जाऊ नका, मग ह्यांच्या घरी जा. अरे आपला आजचा जो मोर्चा होता, एका नतद्रष्ट अवलादीने रात्री एक मेसेज टाकला. धारूरचं कुणी आलाय का इथं? धारूरचं आलेत ना? धारूरच्या ग्रुपवरती एक मेसेज पडला. ज्यांनी आपला प्रश्न या महाराष्ट्रामध्ये पोटतिडकीला तुमच्या ताकदीवरती मी लढतोय आणि मी लढत असताना मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब आणि बीड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या कानावरती वारंवार मी हा विषय टाकलेला आहे. आणि दोघांचाही आपल्याला शब्द आहे की तुमचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम आमच्या दोघांच आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांबरोबर बैठक लावून देण्याचं काम कॅबिनेट मंत्री नितेश राणे करणार आहेत, तर अजितदादाबरोबर बैठक लावण्याचं काम आपल्या बीड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस करणार आहेत. आणि एका नतद्रष्ट अवलादीने रात्री मेसेज टाकला की सुरेश अण्णा धस कुठे येणार नाहीत, कुणाला बोलणार नाहीत. आता मी तुम्हाला सांगतो, मोर्चा चालू झाल्यापासून अण्णांनी दोनदा विचारले मोर्चा कुठपर्यंत आलाय. अण्णाच्या पाठीमागे उद्या मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्यामुळं फक्त त्या आज इथं स्वतः उपस्थित नाहीत, परंतु मी तुम्हाला सांगतो अण्णा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्या नतद्रष्ट अवलादीलाही सांगतो, अरे तुझ्या त्यांनी काही करणं होत नाही तर किमान बोटे घालण्याचं काम तुझा तू करू नको. बरोबर आहे ना? फोटो काढून आंदोलन होत नसतं. उन्हात अनात रखरखत्या उन्हात रस्त्यावर बसावं लागतं. 8-8 दिवस उपोषण करावं लागतं. एखाद्या संघर्ष समितीचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आंदोलन होत नसतं का? होतं? मी कुणाबरोबरही फोटो काढू शकतो, परंतु फोटो काढून आपले पैसे मिळणार आहेत का? रस्त्यावरती संघर्ष करावा लागणार आहे. ज्याप्रमाणे मस्ताचोकचा संघर्ष झाला त्याच धर्तीवरती ठेवीदाराचा संघर्ष आता होणार आहे. या मोर्चामध्ये विविध प्रकारच्या मागण्या आहेत. बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता की मोर्चामध्ये काय मागण्या आहेत. तर बांधवांनो, या मोर्चाची प्रमुख मागणी आहे तुमच्या आणि माझ्या मनातली ती पहिली, की अर्चना कुटेला तात्काळ हम तुम्हारे
या अर्चना कुटेला अटक झाली पाहिजे, या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी या मोर्चाची काय आहे? पोलीस प्रशासनानं आणि ईडीनं ज्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या त्या प्रॉपर्ट्याचा तात्काळ लिलाव केला पाहिजे आणि लिलाव करून माझ्या गोरगरीब ठेवीदाराला, ज्या ठेवीदाराच्या 30 ते 50 लाख रुपयाच्या आपल्या ठेवीत, त्यांना तात्काळ दिल्या पाहिजे. आणि 1 कोटीच्या वरती ज्याच्या ठेवीचा त्याला इन्कम टॅक्स बघितला पाहिजे. बरोबर आहे का? ऍडिशनल कलेक्टर आलेच घेतला. उभा राहतील ते 5 मिनिटं. बरोबर बोलतोय ना? गोरगरिबाचे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. अरे जरा शांत राहा रे. जरा शांत राहा. कुणी आलं तर उभा राहील ना. का तुम्हाला गडबड झाली का जायची? ज्ञानराजा मल्टी स्टेटवर जसं व्यावसायिकाची निवड झालेली आहे, तशी निवड आपल्याला राजस्थानी मल्टी स्टेटवर करायची आहे. तशी व्यावसायिकाची निवड सायराम मल्टी स्टेटवर करायची आहे. तशी व्यावसायिकाची निवड राजमाता मासाहेब जिजाऊ मल्टी स्टेटवर करायची आहे. आणि तशी व्यावसायिकाची निवड मुक्ताई अर्बनवर करायची आहे. लक्ष्मी माता अर्बनवर करायची आहे. मातोश्री मल्टी स्टेटवर करायची आहे. परंतु हे घरी बसून होणार नाही. त्याचबरोबर ज्ञानराजाचे व्यावसायिक म्हणून समृद्ध जाधव यांची निवड झालेली आहे. बांधवांनो, तुम्ही अर्ज द्यायला जशी पहाटे 4 वाजल्यापासून तिथं लाईन लावली. हा माझा ठेवीदार एवढा भोळा आहे, 4 वाजता पहाटे तिथं लाईनीला उभा राहिला की जसं त्याला असं वाटलं की आज फॉर्म दिला की सोमवारी पैसे मिळणार आहेत. परंतु बांधवांनो, त्या अर्जाच्या शेंगदाण्याच्या पुढ्या होणार आहेत जर तुम्ही रस्त्यावरती नाही आलात तर. अरे तिथं गर्दी करण्यापेक्षा आंदोलनाला गर्दी करा. अरे या प्रशासनाच्या उरावर बसा. या मंत्र्याला जिल्हाबंदी करा. या मंत्र्याच्या दारात जाऊन बसा. त्याच्याशिवाय आपले पैसे मिळणार नाही. अरे नुसतं पिशवी घेऊन यायची, झेरॉक्स काढायची, डीडीआर ऑफिसला जायचं, फॉर्म भरला की पैसे मिळतील हे डोक्यातून काढून टाका. कारण एक डीडीआर, आज ज्ञानराजाचं हेड ऑफिस उघडायला मी होतो. आज हेड ऑफिस उघडून मला असं वाटतं की 2 महिन्याचा कालावधी उलटून गेलेला आहे. व्यावसायिकांनी काय काम केलं? 0. व्यावसायिकाला फक्त 10 तक्रारी पाहिजे होत्या. त्या 10 लोकांना अर्ज घेऊन तिथं बोलवलं. त्या 10 लोकांनी 100 जणांना सांगितलं. त्या 100नी 1000 लोकांना सांगितलं. आणि 1000ची संख्या लाखाच्या घरात गेली. कशाला? डीडीआरने अर्ज घ्यायला तर पैसे मिळतील. अरे अर्ज भरून पैसे मिळणार नाहीत. जोपर्यंत रस्त्यावरचा संघर्ष तीव्र होणार नाही तोपर्यंत आपल्याला हे दमडी देखील मिळणार नाही. आज आपण टीव्ही चॅनल चालू केले की आपल्याला बीड जिल्ह्याची बातमी दिसते का नाही? मासाजोगचं प्रकरण दिसतं. अरे ज्ञानराजा, राजस्थानी सायराम आणि जिजाऊचं प्रकरण गेल्या 15 महिन्यापासून आहे. एका टीव्ही चॅनलवरती सुद्धा एकदा तरी आलं का रे तुमचं? त्याच्यासाठी तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. बंदची हाक द्यावी लागेल. वेळ प्रसंगी मुंबईला आझाद मैदानावरती एवढी गर्दी करावी लागेल की त्याची दखल मुख्यमंत्र्याला घ्यावी लागेल. घरी बसून काही होणार नाही. बऱ्याच जणांना जोश येतो मोर्चात आल्यानंतर, रस्त्या रोकोला आल्यानंतर, ऐसा करेंगे वैसा करेंगे. अरे 12 महिन्यामध्ये बाबा एकदा तरी कोणाला विचारलं का तू आंदोलन कसं चाललंय, कुठं चाललंय? आंदोलनाला एक दिशा असली पाहिजे. आपलं आंदोलन न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा चालू आहे आणि रस्त्यावरच्या संघर्षामध्ये देखील चालू आहे. आज ज्ञानराजाच्या ठेवीदाराची संख्या लाखोंच्या घरात आहे. राजस्थानीच्या ठेवीदाराची संख्या हजारोच्या घरात आहे. परंतु ठेवीदार रस्त्यावरती यायला तयार नाहीये. सगळ्याला आयते पैसे पाहिजेत. अरे गेल्या 15 महिन्यामध्ये 2 वेळेस मराठवाड्याचा दौरा केला. अनेकांच्या मुलींचे लग्न अक्षरशः मोडले. माझ्या माता मावल्या ढसा रडत्यात. मला माझे शिरूरचे मित्र तर मला म्हणतात, भैया लोक येत नाहीत, आपण आंदोलनातून एक्झिट होऊ. मी त्या माझ्या मित्राला फयाज भाईला महेशरावला सांगितलं आपण एक्झिट व्हायला 1 मिनिटात होऊ. पण माझ्या या माता मावल्यांच्या डोळ्यातलं पाणी मला रात्री झोपू देत नाही.
अरे झोप कशी येईल? आपल्या एखाद्या बहिणीचं लग्न मोडतंय पैसा अभावी, झोप येईल का तुम्हाला? अरे आपला भाऊ शिक्षण सोडून वापस येतोय, फीस भरायला पैसे नाहीयेत बापाकडे, झोप येईल का आपल्याला? आणि आपल्या बीड जिल्ह्यातले माझ्या आता मुंडे ताईंनी सांगितलं की माझ्या परळीला 2-2 मंत्री आहेत, पण ताई तुम्ही जरी मुंडे असलात तरी तुमचे मुंडे काहीच कामाचे नाहीत. बीड जिल्ह्याला 2-2 मंत्री आहेत पण एकही कामाचा नाही. अरे एक पालकमंत्री होता तो आता माजी झालाय तुमच्या आशीर्वादाने, झालाय का नाही? अरे त्या माजी पालकमंत्र्याला इथं शासकीय विश्रामगृहावरती गेल्या 15 महिन्याखाली आपला ठेवीदार वर्ग निवेदन द्यायला गेला तर पालकमंत्र्याचं स्टेटमेंट काय? मला विचारून पैसे ठेवलेत का? तुम्हाला कुणी सांगितलं पैसे ठेवायला? अहो साहेब, आम्हाला तुम्ही जिथं ठेवता त्या बँकेचं नाव बी माहित नाही, तुमचे पैसे ज्या ज्या बँकात आहेत त्या बँका बी माहित नाहीत, तुम्ही जिथं जिथं देशात विदेशात जातात ते देश आम्ही बघितले बी नाही, तुम्ही कुठं कुठं काय काय करतात ते आम्ही केलेलं बी नाही. आणि या सगळ्यांचा संशय कुठे येतोय? माझ्या आंदोलनातली अजून एक प्रमुख मागणी आहे की या सगळ्या मल्टी स्टेटचं फॉरेन्सिक ऑडिट झालं पाहिजे. या ऑडिटमुळे काय होणार आहे माहिती का? तुम्हाला आम्हाला जो प्रश्न पडलाय की बीड जिल्ह्याचा मराठवाड्यातला एकही आमदार खासदार याच्यावरती का बोलत नाहीये, हे फॉरेन्सिक ऑडिट झालं ना, आमच्या घरसामनाच्या भाषेत सांगतो, आपल्याला सुद्धा ऑडिट झाल्यानंतर या मल्टी स्टेट मधले आका हळूहळू बाहेर येतील. फॉरेन्सिक ऑडिट मध्ये कुणाच्या नावावरती किती किती पैसे ट्रान्सफर झाले याची माहिती आपल्याला मिळते, म्हणून ती सुद्धा प्रमुख मागणी तुमच्या वतीने मी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे. अशा विविध प्रकारच्या मागण्या आहेत. या विविध प्रकारच्या मागण्या घेऊन लढत असताना ठेवीदार बांधवांनो, तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असला तर तुमचा एक रुपया भेटू तर हे आंदोलन मी सोडणार नाही. माझ्या मित्रांनी आता सांगितलं की माझ्या जीवाला धोका आहे. मला दिल्लीवरनं फोन आला होता. आज मी जाहीररित्या सांगतो की कल तेरा खेळ खलास आहे, पण मी तुमच्या आशीर्वादावर सांगतो, मी ज्यांचा कार्यकर्ता आहे ना, मी ज्यांचा कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करतो ना, त्यांच्या कानावरती फक्त ही गोष्ट घातली, ते म्हणजे सचिन तुझ्या केसालाही धक्का लागला तर सगळा महाराष्ट्र तुटून जातो. आणि तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे आणि मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही. मला माझे मित्र हमेशा म्हणतात की भाई एकटे फिरत जाऊ नका. अरे मी त्यांना वारंवार सांगितलं, मी कुठेही गेलो तर आता एकटा नाहीये, ते माझे सगळे माझे भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत. मी आता परळीला आलो, मी त्या दिवशी परळीला एका कार्यक्रमासाठी गेलतो. मी त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या कार्यक्रमाला गर्दी 50 लोकांची होती आणि मी गेल्यानंतर 100 झाली. ही ताकद मला तुमच्यामुळे येते. मी मराठवाड्यातल्या कोणत्याही गावात गेलो तर तिथे ठेवीदार म्हणून माझे भाऊ तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहतायत, म्हणून मला कुणाची भीती वाटत नाही. आणि माझं कोण वाकडं करणार आहे? अरे जे वाकडं करणार होते त्यांना आतमध्ये बसवायचं काम तुमच्या ताकदीवर तुम्ही केलेलं आहे. सुरेश कुठे कुठे जेलमध्ये, साईनाथ परमाने कुठे जेलमध्ये, चंदू बिहारी कुठे जेलमध्ये, दोमन शिंदे कुठे जेलमध्ये. आता हा जो मोर्चा आहे, राहिलेले जे संचालक आहेत, राहिलेले संचालक, त्यांच्या बँकेचे अधिकारी, त्यांच्या शाखेचे कर्मचारी आणि तो प्रल्हाद काळे नावाचा माजी सीओ, बरोबर आहे, यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. आणि या सगळ्यांची आका अर्चना कुठे आका अर्चना कुठे आकाला सुद्धा अटक झाली पाहिजे. आम्ही भारतीय संस्कृती मानणारे माणसं आहेत, आम्ही तिला बाहेर म्हणतो म्हणून आमच्यामध्ये आपण आक्का म्हणतो, पण आक्काला सुद्धा अटक झाली पाहिजे. कारण आक्का अटक झाली तर मल्टी स्टेटचा आका आपल्याला कळणार. आणि असं होऊ नये की ते वारं सुद्धा तिकडे जाऊ नये, ही शंका आहे.
राजकीय बोलायचं नाहीये, परंतु खंडागळे काका हे काही राजकीय पुढारी आपल्या प्रश्नावरती बोलायला तयार नाहीये. मतदान झालं, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, खासदार झाले, फक्त ठेवीदाराला खुश करायचं काम, एक निवेदन दिल्यानंतर फोटो काढण्यापुरतं काम आपल्या या जिल्ह्याचे आमदार आणि खासदार करतायत. मी आपल्या बीड जिल्ह्याच्या खासदारालाही प्रश्न करतो. मी उपोषणाला बसलो तेव्हा तुम्हाला माहिती आहे सचिन उबाळे उपोषणाला बसलाय. का रे बाबा तुम्ही आमचा प्रश्न मांडला नाही? नुसती माहिती गोळा करण्यासाठी मला फोन करतात आमदार खासदारचे, मला फोन येतात ठेवीदाराची एकूण संख्या किती, एकूण ठेवी किती, किती लोक अडकलेत. अरे तुम्हाला माहिती देऊन सुद्धा जर तुम्ही विधान भवनात आणि संसदेमध्ये प्रश्न मांडू शकत नाही तर तुम्ही काहीच कामाचे आणि उपयोगाचे नाही. आणि हा ठेवीदारांचा आक्रोश आता एवढा तीव्र झालेला आहे. मला असं वाटतंय आपण इथून एक ठरवलं पाहिजे. आता आपण यांना 15 दिवसाचा वेळ देणार आहे. 15 दिवसानंतर आमदार खासदाराला सुद्धा घराच्या बाहेर निघू द्यायचं नाही. ज्या ज्या तालुक्याचे आमदार असतील त्यांच्या घराच्या बाहेर मल्टी स्टेट संघर्ष समितीचं आंदोलन असणार तर त्यांना जागी. बरोबर बोलतोय ना? आणि ही ताकद, हे आंदोलन जर तुम्ही साथ देणार असाल तर आणि तरच पुढे जाणार आहे. हम तुम्हारे साथ हैं.